सर सगळ्यात म्हणजे मोस्टली ना लघवीच्या रिलेटेड विकारा रिलेटेड सगळ्यात जास्त होणारा विकार कोणता आहे? लघवीच्या नळीतनं तो जेव्हा का बाहेर पडतो, त्या लघवीत ज्या नळीत तो जेव्हा अडकला जातो तेव्हा ती मेडिकल सगळ्यात मोठी इमर्जन्सी. आणि ह्याच्यात आयुर्वेदिक असे मेडिसिन वगैरे घ्यायला सुरू केली जेव्हा त्यांना किडनी स्टोन होता. मग त्याच्यातून काय झालं की त्यांचं किडनी फेल्युअर झालं आणि त्याला ती औषधं आयुष्यभर घ्यायची असतात. तर त्यासाठी त्याला जर ती औषधं थांबवायची असतील किंवा त्याला त्याच्यातनं पूर्ण बरं व्हायचं असेल. तर आता काही लोकांमध्ये काय होतं की लघवी करताना म्हणजे खूप प्रेशर द्यावं लागतं, तर ते कोणत्या रोगाचं लक्षण असू शकतं? इन्फेक्शन हे ॲक्यूट पासून क्रॉनिकपर्यंत म्हणजे आयुष्यभर ते इन्फेक्शन राहतं. अशी खूप लोक ज्यांचे. तर तुम्ही ॲज अ डॉक्टर लोकांना काय आयडियल नंबर सांगाल की काय किती लिटर पाणी प्यायला पाहिजे? कधी कधी कॉन्सन्ट्रेटेड युरिनचं फॉर्मेशन होऊन हे कॅल्शियम ऑक्झालेटचे स्टोन बनतात. आता सर आपण बघू शकतो की समजा काही शाळेतली मुलं असतील किंवा आता काही ऑफिसमध्ये असतात, ते काय करतात आपली लघवी कंट्रोल करतात. तर खूप वेळ लघवी कंट्रोल करणं असेल त्याचा किडनीवरती काय इफेक्ट होतो? क्रॉनिक इन्फेक्शन नंतर खूपदा असं असतं की त्याचा परिणाम किडनीवर होतो. लघवीच्या कलरवरून पण बरेचसे रोग होतात. लघवीचा नॉर्मल कलर कोणता असायला पाहिजे? स्ट्रेसमध्ये त्याचं फॅमिली रिझन, सोशल रिझन, जॉबचं रिझन. तर समजा त्यांनी कसं ओळखायला पाहिजे सुरुवातीला आपल्याला इन्फेक्शन झालंय आणि काय सिम्पटम दिसतात त्यांच्यामध्ये? युरिनरी ब्लॅडरचा थिकनेस वाढणं हा खूप मोठा आजार आहे आणि ह्याच्यासाठी औषधं नाहीत. आता बरेच लोक सोनोग्राफी पण करत नाही. समजा आयुर्वेदिक घेत असेल, किडनी स्टोन पास झालाय का, बाहेर हे होतंय का, त्याच्यावर लोक लक्ष देत नाही. सर समजा ज्या लोकांना किडनी फेल्युअर झालंय तर त्यांच्यामध्ये काय काय लक्षण असतात? नमस्कार मंडळी, मी रामेश्वर आव्हाड. आज या मराठी माणसाच्या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर नितीन दर्डा. आज आपण सरांसोबत डिस्कस करणार आहोत की लघवी रिलेटेडचे आजार किंवा किडनी स्टोन का होतात किंवा किडनी फेल्युअरचे काय काय चान्सेस असू शकतात किंवा सेक्शुअल हेल्थ ही किडनीसोबत कशी कोरिलेट असते. आज अशाच विषयावरती आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात. नमस्कार. येस सर, जवळपास तुम्ही मागच्या 28 वर्ष झालं प्रॅक्टिस करताय, राईट? तर आमच्या ऑडियन्ससाठी तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी डॉक्टर नितीन दर्डा. माझं क्लिनिकचं नाव आहे निर्मल हेल्थ केअर. मी बाजीराव रोड पुणे येथे प्रॅक्टिस करतो आणि मागच्या 28 वर्षापासून मी इथेच ह्याच ठिकाणी प्रॅक्टिस करतोय आणि मी सुरुवातीपासून फक्त होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतोय. तर माझं इतक्या 28 वर्षाच्या अनुभवाने हे ठरलं आहे की होमिओपॅथिक हे प्रत्येक आजारासाठी उपयुक्त ठरतं. प्रत्येक ॲक्यूट किंवा क्रॉनिक आजार या प्रत्येक आजारासाठी होमिओपॅथी उपयुक्त ठरतं. किंवा खूपदा असं असतं की पेशंट लॉंग लास्टिंग ट्रीटमेंट घेत असतो, तो आयुष्यभर त्याच्या आजारासाठी औषध घेत असतो आणि त्याला ती औषधं आयुष्यभर घ्यायची असतात. तर त्यासाठी त्याला जर ती औषधं थांबवायची असतील किंवा त्याला त्याच्यातनं पूर्ण बरं व्हायचं असेल तर त्याने त्या औषधांबरोबर होमिओपॅथिक किंवा आमचा सल्ला घेतला तर त्याला नक्कीच उपयोगी ठरेल. किंवा खूप पेशंट असे असतात की ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं आणि त्यांना ते करायचं नसतं आणि त्या ऑपरेशन त्यांना टाळायचं असतं. त्या केसमध्ये सुद्धा त्या व्यक्तीला पूर्ण बरं वाटू शकतं, त्याचं ऑपरेशन टळू शकतं. त्यामुळे तुम्हाला कोणती पण लॉंग लास्टिंग ट्रीटमेंट किंवा ॲक्यूट ट्रीटमेंट किंवा तुम्हाला एखादी सर्जरी टाळायची असेल तर तुम्ही आमचा सल्ला नक्की घ्यावा, त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. राईट सर, तर आज आपला टॉपिक म्हणजे मूत्रविकारा रिलेटेड आहे. तर आता आपण बघू शकतो की बऱ्याचशा लोकांना म्हणजे या रिलेटेड समस्या असतात, पण ते मोस्टली क्लिनिकला दाखवत नाही, तर लाईटली घेतात किंवा कोणाला ट्रीटमेंट नकोशी अशी वाटते. तर त्याच्यावरती तुमचा काय सल्ला असेल? आता ज्या गोष्टी टाळता येतात त्या त्यांना तितक्या लेवलपर्यंत टाळता येतात. आता प्रत्येक व्यक्ती आहे ना, जोपर्यंत त्याचं नाक पाण्यात जात नाही त्यापर्यंत तो ट्रीटमेंट घेत नाही, हे नाही. पण खूप आजार अशी आहेत की ज्याच्यात त्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जर ती घेतली नाही तर त्याचा परिणाम त्याच्या किडनीवर होऊ शकतो किंवा त्या मूत्रविकाराच्या जे काही त्याचे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर होऊ शकतं. तर ह्यातले आजार कोणते कोणते महत्त्वाचे? सगळ्यात महत्त्वाचं किडनी. आता मूत्र ह्याचा जो पूर्ण सायकल आहे ती किडनीपासून चालू होते. किडनी नंतर लघवी तयार झाल्यानंतर ती लघवीतनं पास होऊन लघवीच्या पिशवीत जाते आणि मग लघवी पिशवीतनं लघवी पूर्ण भरल्यानंतर ती बाहेर पडते. हा सगळं मूत्राशयाचे असणारे ऑर्गन. तर ह्याचे प्रत्येक आजार हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण की कधी कधी आता ह्याचं इन्फेक्शन होत असतं. इन्फेक्शन किडनीपासून खालच्या लघवीच्या ऑर्गनपर्यंत प्रत्येक ह्याचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याचे परिणाम तुम्हाला लघवीला त्रास होणे, लघवीला आग होणे, लघवीला जळजळ होणे, लघवीला दुखणे किंवा लघवीला वारंवार जावे लागणे, हे लघवीचे कॉमन सिम्पटम. आता ह्याच्यात जास्तीत जास्त आणि त्याचा इफेक्ट काय होतो की त्याला बॉडी एक होत असतं, त्याला
ताप येत असतो, थंडी वाजत असते, हे सगळे म्हणजे लघवीच्या विकाराच्या प्रत्येक आजारासाठी होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत. ते ॲक्यूट असो किंवा क्रॉनिक असो. इन्फेक्शन हे ॲक्यूटपासून क्रॉनिकपर्यंत म्हणजे आयुष्यभर ते इन्फेक्शन राहतं. अशी खूप लोक ज्यांचे कायम लघवी कधी पण चेक करा त्यांचे पस सेल्स त्याच्यात येत असतात. पस सेल्स लघवीमध्ये असणं म्हणजे त्याला इन्फेक्शन आहे. आणि त्याला किती पण ट्रीटमेंट घेतली तरी त्याला बरं वाटत नाही, अशी पण खूप पेशंट आहेत. ॲक्यूट पेशंटमध्ये त्याला लघवीला जळजळ होणे, लघवीला वारंवार जावं लागणे, ताप येणे, थंडी होणे, हा 3-4 दिवसाच्या आजारापासून तोच आजार तेच सिम्पटम म्हणजे लघवीला आग होणे, लघवीला त्रास होणे, लघवीच्या तपासणीमध्ये तुम्हाला दिसणं की पस सेल्स आले, ब्लड दिसतंय या किंवा त्याच्यात इन्फेक्शन दाखवलं जातंय. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या क्रॉनिक होत असतात. त्यांना ट्रीटमेंट घेतली तरी त्याला बरं वाटत नसतं. तर आम्ही आमच्या औषधानंतर ज्यांचे पस सेल्स पूर्ण बरे झालेले दिसलेले आहेत किंवा त्याचे इन्फेक्शन पूर्ण गेले आणि ते परत येत नाही असं खूपदा झालंय. म्हणजे हे क्रॉनिक आजार सुद्धा जे बरे होणारे नाहीत किंवा त्याला कायमचं ट्रीटमेंट घ्यावी लागते ते सुद्धा पूर्ण बरं होतं. कारण की क्रॉनिक इन्फेक्शन नंतर खूपदा असं असतं की त्याचा परिणाम किडनीवर होतो आणि किडनी डॅमेज होण्याची शक्यता असते. सर सगळ्यात म्हणजे मोस्टली ना लघवीच्या रिलेटेड विकारा रिलेटेड सगळ्यात जास्त होणारा विकार कोणता आहे? सगळ्यात पहिली लघवीचं इन्फेक्शन, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे किडनी स्टोन. किडनी स्टोन याच्यात सगळ्यात महत्त्वाचं स्टोन किडनीत फॉर्म होतात. हे स्टोन जे असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचे जास्त प्रमाणात असतात. काय कारण असू शकतं म्हणजे समजा ज्यांना किडनी स्टोन होतो तर त्याचे काय कारण असतात किडनी स्टोन होण्याचे? बेसिकली तुम्ही पाणी कमी पिणे हे सगळ्यात मोठं पार्ट. त्याच्यानंतर हे जे स्टोन असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असतात. कधी कधी कॉन्सन्ट्रेटेड युरिनचं फॉर्मेशन होऊन हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन बनतात. ओके नाही, एक्झॅक्ट कारण त्याचं माहीत नाही, पण खूपदा आता हे किडनी स्टोन किडनीमध्ये तयार होतात आणि किडनीमधून त्यांना बाहेर पडावं लागतं. एक तर किडनीतच ते क्रश व्हावेत म्हणून खूपदा त्यांना त्यांचे लेझरच्या ऑपरेशननी लेझरनी ते कट केले जातात. खूप मोठे मोठे स्टोन सुद्धा तिथे किंवा मग त्याला ओपन सर्जरी करावी लागते. किडनीत मोठे स्टोन असले तर केवळ मोठं. आता सगळ्यात महत्त्वाचं किडनीची इमर्जन्सी ती असते ना, किडनीतनं जेव्हा तो लघवीच्या मार्गातनं लघवीच्या नळीतनं तो जेव्हा बाहेर पडतो त्या लघवीत ज्या नळीत तो जेव्हा अडकला जातो तेव्हा ती मेडिकल सगळ्यात मोठी इमर्जन्सी. आणि ह्या आजारामध्ये जेव्हा तो अडकला जातो तेव्हा रुग्णाला खूप पेन होत असतं, असह्य म्हणजे गडाबडा लोळेल इतकं पेन होत असतं आणि तो खडा खाली लघवीच्या पिशवीत पडणं खूप गरजेचं असतं. आणि आमच्याकडं ते हजारोत केसेस असतील की जे किडनीच्या स्टोन ते लघवीच्या नळीत अडकलाय आणि तो आमच्या औषधानंतर लगेच खाली पडतो. आत्ताच लेटेस्ट एक माझा पेशंट आला होता की तो 8 दिवसापासून त्याला खूप पोटात दुखत होतं. तर त्याला माहिती नव्हतं म्हणून त्यांनी तिथे लोकल डॉक्टरने दाखवलं. लोकल डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर त्याला नंतर सलाईनमधनं औषध दिलं. कारण की त्या सलाईनमधनं औषध दिलं तो फ्लो वाढून तो खाली जावा म्हणून त्याला औषध दिलं जातं. त्याच्यानंतर त्याला आता प्रत्येकाला कोणी सजेस्ट देणारच आणि ह्याच्यात पेन इतकं सिव्हिअर असतं ना की त्याला असह्य होत असतं. म्हणजे किती पण म्हणजे तगडा व्यक्ती असो, त्याला किती पण स्ट्रॉंग व्यक्ती असो, त्याला तो त्रास खूप होत असतो. आणि अशा ह्याच्यात मग तो 8 दिवस वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत होता. नंतर त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, झाडपाल्याचं औषध घेतलं. 8 दिवसानंतर माझ्या एखादा पेशंट जो बरा झाला होता त्यांनी त्याला सजेस्ट केलं की तू डॉक्टरकडे जाऊ नये. सर आता समजा तुम्ही जसं बोलले की बरेचसे पेशंट काय करतात की ज्यांना किडनी स्टोन होतो ते घरगुती औषध घेतात किंवा आणि त्याच्यामुळे मी आता माझा एक म्हणजे माझ्या फ्रेंड आहेत त्यांच्या काकूला सेम असा इन्सिडेंट झाला होता की त्यांनी काय केलं आयुर्वेदिक असे मेडिसिन वगैरे घ्यायला सुरू केले जेव्हा त्यांना किडनी स्टोन होता. मग त्याच्यातून काय झालं की त्यांचं किडनी फेल्युअर झालं. तर तुमचं पेशंटला किंवा ऑडियन्सला काय सजेशन असेल? आता बेसिकली काय माहिती आहे का की किडनी स्टोन तुम्हाला झालाय आणि तो कुठे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याची साईट ठरते. कारण की आता जर तो नळीत अडकला असेल तर जर वर लघवी ती तयार होण्याचं काम 24 तास चालू असतं आणि ते जर ट्रान्सपोर्टच झालं नाही खाली तर ती किडनी आपोआप काम म्हणजे बॉडीची रिॲक्शन आहे की एका किडनी दुसऱ्या किडनीवर तो लोड जातो. शरीरात 2 किडनी असतात बरोबर, त्याच्यावर तो लोड जातो. तर अशा ह्याच्यात कारण की तो ट्रीटमेंट घेतोच कारण की त्याला इतकं पेन असतं, इतके सिव्हिअर पेन असतं. पण त्याच्याबरोबर त्याचं टार्गेट असं असावं की तो खडा ॲटलिस्ट लघवीच्या पिशवीत जावा पहिली, नंतर तो बाहेर पडण्यासाठी कारण की लघवीच्या पिशवीत जागा मोठी असते, तो थांबू शकतो तिथे. तर त्याच्यामुळे त्यांनी लघवीच्या पिशवीत किंवा लघवीच्या नळीमध्ये जर किडनी स्टोन अडकला असेल किंवा किडनीत स्टोन असेल तर त्यांनी तो लगेच तो पूर्ण विरघळण्यासाठी आम्ही आमच्या औषधाने काय होतो एक तर किडनी स्टोन विरघळतो किंवा तो ब्रेकअप होऊन तो पास होतो.
या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे आणि नंतर त्याचा जो मार्ग आहे किडनी नंतर किडनीची नळी, लघवीची, त्याच्यानंतर लघवीची पिशवी आणि नंतर मूत्राशयातनं बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी, तरच तो पूर्ण बाहेर पडतो. कधी कधी पूर्ण माती होऊन खूप जण पेशंट आमच्याकडे असे पेशंट येतात की ते खूप जण म्हणतात की डॉक्टर तुमच्या औषधानंतर आम्हाला एकदा लघवी गढूळ झाली. गढूळ झाली म्हणजे काय की बुवा त्याच्यातलं तो पूर्ण माती झाली नाही आणि तो बाहेर पडला. आता खूप पेशंटमध्ये हे जे ह्याचे स्टोन आहेत, युरेटरिक स्टोन म्हणतात, लघवीची नळी जी आहे त्याला युरेटर म्हणतात. त्याची जी नळी आहे त्याच्यात जो किडनीचा स्टोन अडकलेला असतो, तो स्टोन अडकला असतो, तो खाली येणं खूप गरजेचं असतं. आणि आमच्या औषधाने आजपर्यंत असं बघण्यात आलंय की तो 8 दिवसातच तो खाली येतो. कारण की आम्ही जास्त वेळ वाट बघत नाही, कारण की जितका जास्त वेळ होता तो इतका परिणाम त्याचा किडनीवर होत असतो आणि तो खाली येणं गरजेचंच असतं. त्यामुळे आम्ही पेशंटला 3 दिवसाचं 5 दिवसाचं एवढंच औषध देतो की त्याच्यात तो खाली यायला पाहिजे. कारण की त्याच्यापूर्वी आम्ही सोनोग्राफी करून घेतो. सोनोग्राफी आम्हाला समजतं, पडल्यानंतर आम्हाला चेकिंग ते पण समजतं, पण परत एकदा फॉलोअपला आम्ही सोनोग्राफी करून घेतो, ते कन्फर्म करतो की स्टोन कुठे गेला. राईट. आता सर आपण बघू शकतो की समजा काही शाळेतली मुलं असतील किंवा आता काही ऑफिसमध्ये असतात, ते काय करतात, आपली लघवी कंट्रोल करतात. तर खूप वेळ लघवी कंट्रोल करणं असेल, त्याचा किडनीवरती काय इफेक्ट होतो, किडनी स्टोन होऊ शकतो त्यामुळे. आता बेसिकली एक प्रॉबेबल रिझन हे आहे की तुम्ही तुमची लघवी जर जास्त वेळ थांबवली तर तुम्हाला किडनी स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. ओके नाही, पण बघा हे दिस इज द नॅचरल प्रोसिजर. तुम्हाला लघवी लागली की तुम्ही लघवीला जावा. ती जर तुम्ही थांबवली तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, काही पण त्रास होऊ शकतो. ओके नाही, किडनी स्टोन हा वन ऑफ द त्याचा त्रास. त्यामुळे कारण की तो नंतर लोड येणार, कारण की ती लघवीची पिशवी भरली तरी ती स्ट्रेच होत असते, ती वाढत असते, त्याच्यात लघवी बसू शकते. पण त्याच्यापेक्षा जास्त की तुम्ही काळजी घ्या, लघवी लागली तुम्हाला, कारण की बॉडीने सिग्नल, लघवी लागणं म्हणजे काय की बॉडी सिग्नल देते तुम्हाला. राईट. ओके नाही, तो सिग्नल दिल्यानंतर बॉडीचा सिग्नल टाळू नका, तुम्ही लगेच त्याला फॉलो करा. म्हणजे जे आपल्याला बॉडी नॅचरल सिग्नल देते त्यांनी आपण करून, म्हणजे प्रॉपर जसं लघवीचा सिग्नल येईल तसं आपण लघवी प्रॉपर करायला पाहिजे. बरोबर. सर आता काही लोकांमध्ये काय होतं की लघवी करताना म्हणजे खूप प्रेशर द्यावं लागतं, तर ते कोणत्या रोगाचं लक्षण असू शकतं. आता लघवीला कसं असतं म्हणजे लघवीची पिशवी भरल्यानंतर जनरल रूल असा आहे की ती ब्रेनला कळवते की मी भरले. मग ब्रेन तुम्हाला आदेश देतो की लघवी जा, त्यामुळे तुम्हाला सेन्सेशन येतं. तुम्हाला ते सेन्सेशन आल्यानंतर लघवीची पिशवी कॉन्ट्रॅक्ट होते आणि ती तुमची लघवी बाहेर टाकते. बरोबर. आता लघवीच्या पिशवीनंतर लघवीची पिशवी, त्याच्यानंतर बाहेर पडणारी नळी म्हणजे ती मूत्राशयातनं बाहेर पडते. बरोबर. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट की लघवीच्या पिशवीची जाडी वाढणं. याच्यात काय होतं की त्याची इलास्टिसिटी कमी होते कॉन्ट्रॅक्ट करण्याची, त्यामुळे तो पूर्ण लघवी बाहेर टाकत नाही. ओके नाही, त्यामुळे प्रेशर क्रिया, हा, आणि त्याच्यामुळे पूर्ण लघवी पास होत नाही, पहिला पार्ट. दुसरा पार्ट, लघवीच्या ह्याच्यात त्याच्या खाली आपली पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी म्हणून असते. राईट. तर त्याची वाढ जरी झाली तरी ती लघवीचं जिथून आउटपुट निघतो लघवीच्या पिशवीचं, त्याच्यावर त्याचा जोर दिला जातो आणि तो जोर दिल्यामुळे त्याला लघवी पास करायला त्रास होतो किंवा त्याला लघवी करायला जोर द्यावा लागतो. तर ही फक्त पुरुषामध्ये ग्रंथी असते आणि ही शक्यतो वयाच्या 50 नंतर वाढली जाते. त्याचं रिझन असं आहे की वयाच्या 50 नंतर तुम्हाला तुमच्या बॉडीत हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्याचा परिणाम प्रोस्टेट ग्रंथी वाढते, असा एक अभ्यास आहे. तर ठीक आहे, आम्ही त्याच्यावर पण आम्ही प्रोस्टेट ग्रंथीसाठी पण औषध देतो, कारण की लघवीचा फ्लो तुमचा व्यवस्थित व्हायला पाहिजे. लघवीचं तर त्यासाठी त्यांनी जो जोर दिलाय लघवीच्या पिशवीवर तो कमी पडायला पाहिजे, हा एक प्रयत्न. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे लघवीची नळी जी मूत्राशयाला मार्गाला जाते ती बारीक होणं, त्याला युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणतात. ती बारीक झाल्यामुळे ऑटोमॅटिक त्याचा लघवी जेव्हा पास होते त्याचा मार्ग छोटा होतो आणि मग तिथे त्याला जोर द्यावा लागतो. आता युरेथ्रल स्ट्रिक्चर का होतं हे आजपर्यंत माहीत नाही, पण एक मानसिक तणाव, एक अभ्यास आहे आमचा की त्याच्यामुळे ते होतं. आजपर्यंत अभ्यास नाही. त्यामुळे युरेथ्रल स्ट्रिक्चरला ट्रीटमेंट काय आहे, ते नळी देतात आणि नळीने ती मोठी केली जाते. ती परत बारीक झाली की परत नळी घाला, डायलिटेशन म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये काय होतं की ती नळी, म्हणजे ही फिजिकल प्रोसेस झाली. आम्ही आमच्या औषधांनी काय करतो की ती नळी पहिली मोठी व्हावी, म्हणजे जी बारीक झालेली ती पहिली मोठी व्हावी आणि ती परत बारीक होऊ नये ह्यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही त्याच्यात खूपदा यशस्वी झालेलो आहे. आता याचं रिझन काय की खूपदा आमचं ऑब्झर्वेशन की स्ट्रेस हा सगळ्यात मोठं रिझन आहे. स्ट्रेसमध्ये त्याचं फॅमिली रिझन, सोशल रिझन, जॉबचं रिझन, पण सगळ्यात मोठं स्ट्रेन आहे ना सेक्शुअल
रिझन हे आहे की सेक्शुअल इनकॅपेबिलिटी किंवा सेक्शुअल अनसॅटिस्फॅक्शन हा त्याचा खूप मोठा म्हणजे एक ऑब्झर्वेटरी रिझन. हे कारण सांगू शकत नाही, पण खूप पेशंटमध्ये आम्हाला हे इनडायरेक्टली इफेक्ट पडतो त्याचा. इनडायरेक्टली इफेक्ट नाही. खूप पेशंटमध्ये जेव्हा हा आजार घेऊन येतात तेव्हा त्यांच्याबरोबर हा सिम्पटम दिसला जातो. म्हणजे पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन वगैरे होतं तशा पद्धती किंवा फिमेलमध्ये पण इनसॅटिस्फॅक्शन. ओके. हे दोन्ही गोष्टी आहेत. तर ह्याचा पण परिणाम त्याच्यावर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो स्ट्रिक्चर वारंवार होतो. त्यामुळे स्ट्रिक्चर होणारा पेशंट हा आयुष्यभर त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा त्याला युरेथ्रोप्लास्टी म्हणून एक सर्जरी येते ती पण केली आणि त्याच्यानंतर पण परत बारीक होतात. ओके नाही. तर आमच्या औषधानंतर आमचं टार्गेट असतं की ते ओपन व्हावं, पहिली जी बारीक झालेली नळी ती मोठी व्हावी आणि परत ती बारीक होऊ नये. त्यामुळे खूप पेशंट आमचे युरेथ्रल स्ट्रिक्चरचे आज पण बरे झालेले आहेत. सर, म्हणजे होमिओपॅथीच्या औषधाने ते होऊ शकतं का बरं? आता आम्ही काय करतो माहिती आहे का की युरेथ्रल स्ट्रिक्चर होमिओपॅथिक औषधांनी बरा होऊ शकतो. ओके. हो की नाही. तर रिझन काय की आम्ही त्याच्या रूटवर जातो. आता हे आमचं ऑब्झर्वेशन आहे की हा स्ट्रेसमुळं होत असेल. ओके. हो की नाही. तर आम्ही म्हणजे आमच्या होमिओपॅथिक औषधं किंवा आमच्या होमिओपॅथिक औषधांनी होलिस्टिक अप्रोच सारखा परिणाम होतो. होलिस्टिक अप्रोच सारखा परिणाम होतो म्हणजे काय होतं की त्या व्यक्तीची झोप इम्प्रूव्ह होते, झोप शांत लागायला लागते, लाईफस्टाईल मध्ये त्याचे इम्प्रुव्हमेंट नाही बदल, ह्यालाच होलिस्टिक अप्रोच म्हणतात. त्याचं डायजेशन सुधारतं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुमची ताकद वाढण्यासाठी मदत करतं, तुमचं मेंटल कॅपॅसिटी वाढण्याची मदत करतं, तशी तुमची फिजिकल ताकद वाढवण्यासाठी मदत करतं. आणि म्हणजे ह्या पद्धतीने आमची औषधं काम करून ती जी युरेथ्रल स्ट्रिक्चरची नळी आहे ती मोठी करायला मदत करते आणि ती परत बारीक होणे, कारण की आम्ही त्याच्या रूटवर हल्ला केलेला आहे किंवा आम्ही मेंटल ताकद वाढवलेली आहे. इनडायरेक्टली त्याच्या मागची जी कारण आहेत. आता खूपदा ह्याच्यात असं असतं की पेशंटमध्ये हे जे काही इनकॅपेबिलिटी असते, सेक्शुअल इनकॅपेबिलिटी, त्याच्यात पण सुधारणा होते. ओके. कारण की तो रूट जर असेल तर त्याच्यात सुधारणा झाली तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम त्याच्यावर त्या आजारावर होतो. म्हणजे त्याचा आजार बरा करण्यासाठी याची मदत होते. राईट. सर, तुम्ही जसं म्हणजे बोलले की समजा 40 नंतर बऱ्याचशा पुरुषांमध्ये काय होतं की त्यांची प्रोस्टेट ग्लँड वाढते. बरोबर. तर ते लाईफस्टाईलमुळे होतं का आणि काय चेंजेस त्यांनी करायला पाहिजे किंवा काय गोष्टीमुळे त्यांची प्रोस्टेट ग्लँड वाढते? बेसिकली एक अभ्यासांती असं समजलं, स्पेसिफिक कारण आजपर्यंत माहिती नाही. ओके. जसं आपण म्हणतो ना की स्त्रियांमध्ये पाळी जाते, तसं त्याच पाळी का जाते तर ते हॉर्मोनल चेंजेस होत असतात. तसंच पुरुषांमध्ये पण हॉर्मोनल चेंजेस होत असतात, फक्त ते दिसत नाहीत. जसे तुमचे केस पांढरे होणे, तुम्हाला सुरकुत्या पडणे, ह्या सगळ्या गोष्टी जशा ह्या वयाच्या आहेत तसाच हा हॉर्मोनल चेंजेसचा एक इफेक्ट आहे की त्याचा प्रोस्टेट ग्रंथीवर परिणाम होऊन ती वाढते. आता इथे पण तुम्ही म्हणाल प्रत्येक व्यक्ती ती 50 क्रॉस करते, मग प्रत्येकाला प्रोस्टेट ग्रंथी का नाही वाढत? तर त्याला ॲडिशनल रिझन आहे तुमची मेंटल कॅपॅबिलिटी, तुमचा मेंटल स्ट्रेस. ओके. तुम्ही तुमच्या जीवनाला कसं घेत, कारण की जेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात ना तेव्हा त्याच्या बॉडी लँग्वेज पण बदलते, त्याला स्वतःला मेंटल त्याची चेंजेस होतात, त्याचे फिजिकल चेंजेसचा पण इफेक्ट पडतो प्रोस्टेट ग्लँड वरती. बघ सगळ्यांना होत नाही, धिस इज ऑब्झर्वेशन. राईट. हो की नाही. मग प्रत्येकाला व्हायला पाहिजे, कारण की प्रत्येक व्यक्ती 50 क्रॉस करतो किंवा 40-45 क्रॉस करतो. हो की नाही. तर त्याच्याबरोबर त्याच्या जीवनातली काहीतरी गोष्ट आहे की त्याच्यात सगळ्यात मोठं गणित स्ट्रेस आहे. कारण की स्ट्रेस म्हणजे कसं माहिती आहे की ह्या हॉर्मोनल चेंजेसमुळे त्याच्या मेंटॅलिटीमध्ये फरक पडत असतो. हो की नाही. हे नॅचरल हे होत असतं. मग इनडायरेक्टली इफेक्ट तिथे पडायला इनडायरेक्टली टिकत, कारण की तो इनडायरेक्टली स्ट्रेस त्या ग्रंथीवर काम करतो. राईट. तर सर, आता आपण लघवीवरती जाऊया. आता बरेचसे काय करतात, म्हणजे तुम्ही हेल्थ इन्फ्लुएन्सर बघितले असतील किंवा जे रील स्टार असतात की समजा त्यांच्याकडे क्वालिफिकेशन काही नसलं तरी ते काय सांगतात की इतके लिटर पाणी प्यायला पाहिजे, तुमच्या किडनीसाठी हे चांगलं असतं. तर तुम्ही ॲज अ डॉक्टर लोकांना काय आयडियल नंबर सांगाल की किती लिटर पाणी प्यायला पाहिजे? बेसिकली ह्या पद्धतीने 2 ते 3 लिटर पाणी रोज तुमच्या पोटात जायला पाहिजे. सगळ्यात बेस्ट वेळ काय माहिती आहे का, सकाळी उठल्यानंतर 1 लिटर पाणी तुमच्या पोटात जाऊ दे, मग दिवसभर बाकीचं 1 ते 1.5 लिटर बरोबर कव्हर होतो. तुम्हाला ही गोष्ट जर पाहिली तर तुम्हाला दिवसभर, कारण की खूप जण जॉबवाले असतात, खूप स्टुडंट असतात, त्यांना तिकडे बघायला वेळ नसतो, दिवसभर एकदा कामाला निघाला की दिवसभर त्याच विषय असतात. तर त्यांनी ही जर सवय ठेवली ना की सकाळी उठलं ना की पहिली छानपैकी पाणी घ्या, 1 लिटर, अर्धा पाऊण ते 1 लिटर पाणी घ्या, त्या गुण्या करत करत पिऊन घ्या. तुम्हाला त्याचा फायदा आयुष्यभर होईल.
आणि तुम्हाला परत, कारण की पाणी एकदा व्यवस्थित केलं ना तर पाणी ड्रेनेज सिस्टीम पण, म्हणजे तुम्हाला पोट साफ व्हायला पण मदत करते, तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट पण कंप्लीट करते. आणि गुळण्या करत करत जर तुम्ही पाणी पिला तर हे जे आपली रात्री तयार झालेली असते ती अल्कलाईन असते, तर त्याचा पण मदत तुम्हाला डायजेशनसाठी होतो. आता जे लोक कमी पाणी पितात त्याचा किडनीवरती काय इफेक्ट होतो किंवा लघवीवरती काय इफेक्ट होतो, त्यांच्या हेल्थवरती? बेसिकली खूप कमी पाणी पिणाऱ्याला त्रास होत असतो. त्याला ते समजत नसतं. तर त्याचं म्हणणं असं असतं की मला तहानच लागत नाही, मी का पाणी प्यावं, हा पण एक प्रश्न आहे. पण आता त्याच्यात पहिली गोष्ट की त्याला लघवी पिवळी येणे हा गोष्ट आहे. त्यांना खूपदा यांना इन्फेक्शन होत असतात का पाणी कमी पिल्यामुळे. लघवीला थोडीशी जळजळ होणे किंवा चुनचुन होणे ह्या पण गोष्टी दिसत असतात. तर पाणी पिणं हे दिस इज नॅचरल प्रोसेस. तुम्ही पाऊण ते 1 लिटर पाणी सकाळी प्या, बाकीचं 1 ते 1.5 लिटर दिवसभरात आपोआप होतं. तुम्हाला म्हणजे बघावं लागणार नाही परत काहीच की ह्या त्या म्हणजे पाण्यासाठी हेच करते दिवसभर पाणी पिते ह्या पद्धतीने तुम्हाला बघावं लागणार नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सकाळी जर त्यांनी प्रॉपर पाणी पिलं की त्यांचं एक म्हणजे सायकल व्यवस्थित बसू शकते आणि त्याला बघायचंच नाही कुठे. आणि सकाळी तो घर म्हणजे खूपदा लोकांचं असं म्हणणं की अर्धा पाऊण लिटर पाणी जातच नाही किंवा पाणी पिलं तर आम्हाला लघवीला वारंवार. पण एकदा सगळं क्लीन झालं सकाळी की तुम्हाला परत तिकडे बघावं लागत नाही ना. आणि तुम्ही घरातच असता म्हणजे समजा सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 तास माणूस घरात, 2 तासात ती सगळी लघवी ड्रेन आउट होऊन जाते, पाणी ते ड्रेन आउट होऊन जातं. राईट सर. आता आपण बघू शकतो म्हणजे पाण्याचं किंवा आता लघवीच्या कलरवरून पण बरेचसे रोग होतात. तर लघवीचा नॉर्मल कलर कोणता असायला पाहिजे? वॉटरी कलर हा नॉर्मल आहे. ओके नाही. ह्याच्यात पसी कलर कधी कधी गढूळ लघवी येते, त्याच्यात पस असतो म्हणजे ते इन्फेक्शन हो की नाही. कारण की लघवी ते दिसते तर अशीच. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा त्याचे WBC काउंट वाढलेले असतात, त्याचं युरिन इन्फेक्शन दिसत असतं, त्याच्यात युरिनचा कलर चेंज दिलेला असतो, त्याच्यात पस दिसत असतो, त्याच्यात ब्लड सेल्स दिसत असतात. हे आहेत. आणि इन्फेक्शन कशामुळे होतात? युरिनरी इन्फेक्शनचं पहिले पाणी कमी पिणं, तुम्ही एक्सपोज होणं कोणाला, स्पेसिफिक प्रत्येक आजार, प्रत्येक ऑर्गनचं इन्फेक्शन म्हणजे किडनीचं इन्फेक्शन, युरेटरचं इन्फेक्शन, ब्लॅडरचं इन्फेक्शन किंवा तुमचं युरेथ्रल पार्टचं इन्फेक्शन हो की नाही. या सगळ्याच्या इन्फेक्शनने तुम्हाला लघवीला त्रास होऊ शकतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला लघवीला आग होणे, जळजळ होणे आणि तुम्हाला त्यात ताप येणे, थंडी ताप येणे, अंग दुखणे, या सगळ्या गोष्टी. माझ्याकडे आता एक पेशंट आहे, त्याला किडनीपासून खाली मूत्रमार्गापर्यंत अख्ख्या याच्यावर त्याला इन्फेक्शन आहे. आता त्याला क्रॉनिक किडनी डिसीज झालेला आहे, त्याला डायलिसिस सांगितलेलं आहे. त्याची लघवी पूर्ण बाहेर, सगळे डिसीज आहे त्याची लघवी पूर्ण बाहेर पडत नाहीये. त्याच्या लघवीमध्ये कायम पस सेल्स असतात. त्याला डायलिसिस, त्याच्यानंतर त्याला अंग 24 तास दुखत असतं. त्याला डायलिसिस करायला 6 महिने झाले, तो आता 6 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतो. त्याचं इन्फेक्शन कमी होतंय, त्याला अंग दुखत नाहीये, त्याचं फक्त पस सेल्स हळूहळू कमी. आता हे क्रॉनिक डिसीज झाले. आता त्याची लघवी पण पूर्ण बाहेर पडत नाहीये. आणि लघवी पूर्ण बाहेर नाही पडली तर परत त्याच्यामुळे इन्फेक्शन होत असतं, कारण की तो आत लघवी जाते. समजा आता ज्यांना इन्फेक्शन झालंय तर समजा त्यांनी कसं ओळखायला पाहिजे सुरुवातीला आपल्याला इन्फेक्शन झालंय आणि काय सिम्पटम दिसतात त्यांच्यामध्ये? सगळ्यात पहिले त्याला लघवीला आगच होते ना, पहिलाच त्रासच व्हायला लागतो. हो, इन्फेक्शनचा पहिला सिम्पटम तो आहे. लघवीला आग होणे, लघवीला वारंवार जावं लागतं, हे पहिलेच. आणि लघवीला आग झाली की तर सहन होत नाही, तो लगेच ट्रीटमेंट घ्यायला जातो हो की नाही. पण तुम्ही पाणी भरपूर प्या, तुमच्या इन्फेक्शनचं प्रमाण आपोआप कमी होऊन जाईल हो की नाही. सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहू द्या की बाबा लघवी तयार होणे, लघवी तयार होऊन ती युरेटर थ्रू लघवीच्या पिशवीतून आणि लघवीच्या पिशवीतून ती पूर्ण बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे लघवी शिल्लक जरी राहिली तरी तुम्हाला त्याचे इन्फेक्शन राहण्याचे चान्स आहेत. मग त्याचे आजार आहेत वेगवेगळे. तुम्हाला म्हटलं युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे, प्रोस्टेट आहे, फिमेलमध्ये पण युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे. कधी कधी कॅन्सरमध्ये पण या गोष्टी होतात की तो प्रेशर देतं. आउटगोईंगला जेव्हा त्रास होतो आणि जेव्हा तुमची लघवी शिल्लक राहते, म्हणजे लघवीच्या म्हणजे युरिनरी ब्लॅडरचे इन्फेक्शन किंवा ह्या पद्धती की मूत्राशय मार्गाचं इन्फेक्शन किंवा कॅन्सरचे सेल्स वाढलेले असतात आणि त्याचा परिणाम त्याच्यात जोर दिला जातो. जोर दिल्यामुळे त्याला लघवी पूर्ण बाहेर पडत नाही. बाहेर नाही पडली तर त्याला इन्फेक्शन होतं. हे पण एक रिझन आहे. आता काही म्हणजे पेशंटमध्ये काय होतं की समजा लघवीमध्ये रक्त येतं तर ते कशा सिम्पटम असतात? हे पण सगळ्यात पहिली गोष्ट इन्फेक्शनचा भाग. त्याच्यानंतर किडनी स्टोनमध्ये, कारण की जो किडनी स्टोन जेव्हा तो लघवीच्या नळीमध्ये तर तो घासतो तर रक्त बाहेर पडतं आणि ते किंवा मेलमधून मूत्राशयाच्या मार्गातून पास व्हायला खूप त्रास देतो. तो तिथे अडकला तर कुठं जायला दुसरा मार्गच नाहीये हो की नाही. तर पूर्णच लघवी अडकली तर तो तिथून बाहेर पडणं पण गरजेचं आहे. म्हणजे किडनीपासून लघवीची नळी, लघवीच्या नळीपासून लघवीची पिशवी आणि त्याच्यात मूत्राशयात पार हे सगळं क्लीन तो त्याच्यातनं पास झाला तर इथे कुठेही घासला तर त्याचं रक्त येऊ शकतं. आणि ह्याला टोकदार असतात. त्या टोकदार तो त्रास होतो तर त्याला
रक्त पडतं, रक्त तो लघवीतनं बाहेर पडतं. राईट. आता बरेचसे सर लोक काय करतात, समजा पाणी कमी पितात तरी त्यांना वारंवार लघवीला जावं लागतं, तर हे कोणत्या डिसीजचं लक्षण असू शकतं? आता हा खूप मस्त प्रश्न विचारला तुम्ही. आता ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, की फ्रिक्वेंट युरिनेशन याला स्पेसिफिक कारण नाही, हो की नाही, हो की नाही, की का होतंय. ओके. खूपदा ऑब्झर्वेशन असतं की डायबिटीसमध्ये फ्रिक्वेंट युरिनेशन होतं, बरोबर. हा झाला आजार. आता दुसरी गोष्ट की लघवी पूर्ण जर पास झाली नाही, लघवी शिल्लक राहिली तर भरायला तेवढाच वेळ लागला आणि त्याला मग तेव्हा वारंवार जावं लागतं. हा दुसरा पार्ट. आणि त्याच्यात पण परत कुठं अडथळा आहे का, लघवी पूर्ण म्हणजे लघवीच्या पिशवीला काही झालं, कारण युरिनरी ब्लॅडरचा थिकनेस वाढणं हा खूप मोठा आजार आहे आणि ह्याच्यासाठी औषधं नाहीत. त्यामुळं युरिनरी ब्लॅडरचा थिकनेस जर वाढला तर तो पंपिंग करायला त्रास होतो किंवा त्याची इलास्टिसिटी कमी होते आणि इलास्टिसिटी कमी झाली की त्याला लघवी बाहेर पडायला त्रास झाला की परत तुमची फ्रिक्वेन्सी वाढणार, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार. खूपदा असं असतं की लघवीची पिशवी ही पंप करत नाही म्हणून अडथळा, प्रोस्टेटचा अडथळा, युरिथ्रल स्ट्रक्चरचा अडथळा, हे अडथळे आहेच. याच्यामुळे पण लघवी पूर्ण बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार, कारण की लघवी पूर्ण पास नाही झाली तर त्याचा वेळ तेवढा कमी होणार आणि त्याला फ्रिक्वेन्सी वाढणार. सर ज्या लोकांना आहे, म्हणजे आता तुम्ही जसं डायबिटीजचं सांगितलं की त्या लोकांची म्हणजे प्रोबॅबिलिटी जास्त असते, तर समजा BP किंवा शुगर ज्या लोकांना आहे त्याच्यामध्ये युरिनरी इन्फेक्शन्स किंवा त्यांना किडनी फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. बेसिकली काय होतं माहिती आहे का, की ह्याच्यात स्मॉल आर्टरीज एफेक्ट होतात. ओके. हो की नाही, म्हणजे तर ह्या ब्लड प्रेशरमध्ये स्मॉल आर्टरीज एफेक्ट होतात आणि स्मॉल आर्टरीज तर हे जे ऑर्गन्स आहेत, हार्ट, किडनी, आईज, ब्रेन, ह्याच्यात खूप स्मॉल आर्टरीज किंवा स्मॉल वेसल्स असतात आणि त्याचा परिणाम आपोआप त्याच्या, आता जसं तुम्ही म्हणता किडनी तर फेल्युअरचे चान्सेस, म्हणजे ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये किंवा डायबिटीसच्या पेशंटमध्ये किडनी फेल होण्याचे चान्सेस आहेत. डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात किंवा किडनी फेल होण्याचे चान्सेस, म्हणून यांना डायलिसिस करावं लागतं. राईट. आता आपण काही लोकांमध्ये बघू शकतो की समजा मोठा व्यक्ती आहे, म्हणजे किंवा ज्यांचं खूप जास्त वय झालं आहे, त्यांना म्हणजे लघवी कंट्रोल करू शकत नाहीत, तर ते कोणत्या डिसीजचा आणि किंवा काही कशामुळे होतं ते? हा पण खूप छान प्रश्न विचारला. हा आजार फक्त मोठ्या व्यक्तीमध्ये नाही, कोणामध्ये पण होऊ शकतो. ओके. यंग मुलामध्ये पण होऊ शकतो. आता माझ्याकडे एक 40 वर्षाची व्यक्ती येते. 40 वर्षाची व्यक्ती आहे, त्याला फ्रिक्वेन्सी किती, सकाळी उठल्यापासून झोपूसपर्यंत 20 ते 25 वेळा जातो, झोपल्यापासून उठूसपर्यंत 10-12 वेळा जातो, बरोबर. आता ह्याची फ्रिक्वेन्सी, याला वारंवार लघवीला जावं लागतंय. लघवीला नाही गेलं तर त्रास होतो, लघवीला जावंच लागतं. तो म्हणे मी जॉबला गेलो तर मला इतक्यात जावं लागतं, जॉबवर लोड आलाय, घरी फॅमिलीवर लोड आलाय, रात्री उठावं लागतं म्हणून झोप लागत नाही. त्याची सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे पण होतं? नाही, होऊ शकतं. म्हणजे आता आपण पूर्ण केस घेतो ना, राईट. पूर्ण केस घेतल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यात इरेक्टाईल डिस्फंक्शन हा पण त्रास त्याला आहे आणि त्या इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आणि ह्याचं एज सेम आहे. जेव्हापासून त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे तेव्हापासूनच त्याला लघवीचा त्रास आहे. हे रिलेशन लावू शकतं. म्हणजे इथे आम्ही हा रिलेशन का लावतो, आम्ही होलिस्टिक अप्रोचचा विचार करतो. हो की नाही, होलिस्टिक. आता इथे बघा, ह्याच्यात कारण सापडलेलं नाही का की तुला का जावं लागतं, त्या सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत. आता त्याला सगळ्या टेस्टच्या अंती त्याला सांगितलं गेलं की तुला ब्लॅडर, ऍक्टिव्ह ब्लॅडर झालेला आहे. ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे तो ओव्हर ऍक्टिव्ह काम करतोय म्हणून तुला जावं लागतंय वारंवार. पण ते ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर का झालाय माहित नाही. तर त्यामुळं आता हा विचार त्यांनी केला नाही. पण आम्ही मध्ये पूर्ण केस घेतली जाते. पूर्ण केसमध्ये होता तर त्याचा पूर्ण विचार करून म्हटलं की ह्याच्याबरोबर त्याची पण ट्रीटमेंट झालेली काय वाईट आहे, तो पण एक आजार आहे ना, पण तो आता लघवीसाठी आला, पण त्याच्याबरोबर तर त्याचं रिझन तिथे असेल तर. आणि त्याला लघवीचे हे कारण झालं आणि त्याच्यानंतर त्याला जी औषध देण्यात आली त्याच्यात त्या इरेक्टाईल डिस्फंक्शनचा पण विचार करण्यात आला. जेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा विचार केला तेव्हा तो 1 महिन्याने आला, तेव्हा त्याला लघवीच्या आजारामध्ये 60-70% बरं होतं की तो म्हणे 7-8 वेळा जातो, रात्री 2-3दाच उठावं लागतं. त्याच्याबरोबर माझं इरेक्टाईल डिस्फंक्शन पण बेटर झालंय, म्हणजे ट्रीटमेंटमुळे. मग ट्रीटमेंट त्या पद्धतीने दिली गेली ना. राईट. म्हणजे तुम्ही सगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला. होलिस्टिक अप्रोचने आम्ही काय होतं माहितीये का, होलिस्टिक अप्रोचमुळे तुझी मेंटल ॲबिलिटी वाढते, तुझी फिजिकल ॲबिलिटी वाढते. आता मेंटल ॲबिलिटी आणि सगळ्या गोष्टी कोरिलेटेड ह्याची ताकद वाढल्याशिवाय ती ताकद वाढत नाही, सेक्शुअल पॉवर वाढत नाही. त्यामुळे
ही जर होलिस्टिक अप्रोचचा आम्ही विचार करून जेव्हा औषध दिली जातं तेव्हा त्याला झोप चांगली लागायला लागते, त्याचे डायजेशन सुधारतं आणि ते डायजेशन सुधारलं की ऑटोमॅटिक ह्या गोष्टीवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम परत त्याच्या सिम्पटमवर होतो. आता इथे काहीच दिसत नाही. आता ह्याला काय सांगायचं की आजार तर आहे, पेशंटला म्हणायचं का की तू खोटं बोलतोयस, पेशंटला म्हणायचं का की तुझे सिम्पटम खोटे आहेत असं म्हणू शकतो. तुमच्याकडे सगळं देऊन पैसे द्यायला आलायत, हो की नाही? तर हे सांगू शकत नाही. तर हे झाल्यानंतर मग त्याला विचार कर की या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला त्याची मेंटल ॲबिलिटी पण, कारण तो किती डिस्टर्ब झाला असेल. 30-40 लगवेला जातो माणूस, तो किती डिस्टर्ब 24 तासात जातो, किती डिस्टर्ब झाला असेल. तर त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याने इतकं बरं म्हणे माझ्या आयुष्यात मी कुठंच गेलेलं नाही. त्याच्यानंतर म्हणजे प्रवास करता येत नाही, त्यामुळे ह्या महिन्याभरात मी 3दा बाहेरगावी जाऊन आलोय. नाहीतर ह्या मागच्या 4-5 वर्षात मी बाहेरच गेलेलो नाही. तशात ओल्ड एजमध्ये फिमेलमध्ये हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. ओके फिमेलमध्ये प्रॉब्लेम, कारण की त्यांच्या डिलेव्हरीमध्ये त्यांना जोर दिला जातो, त्याच्यामुळे त्यांच्या ब्लॅडरची तो विकनेस होतो त्याला. आता काय होतं माहिती आहे का की ज्यांना लघवीला कंट्रोल होत नाही, फिमेलमध्ये हे खूप कॉमन आहे, मेलमध्ये पण आहे पण फिमेलमध्ये खूप कॉमन आहे. आता फिमेलमध्ये कॉमन असल्यामुळे ह्याची सुरुवात जनरली खूपदा अशी असते की शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर, जोरात हसल्यानंतर लघवी बाहेर पडते. पण तिथे कानाडोळा केला जातो, ठीक आहे थोडं लूज होतं का, म्हणजे इतकं लूज होतं एक थेंब लगेच लघवी पूर्ण बाहेर पडली ना, पहिली सुरुवात थेंबानी पडते. समजा वरून खोकला की खाली 1-2 ड्रॉप बाहेर पडणार, तर ते हळूहळू वाढत मग थोडी लघवी जास्त बाहेर पडायला लागते. मग अजून मग थोडंसं लघवीला जायला उशीर झाला की लघवी सुटायला लागते. मग लघवीला धरून ठेवू शकत नाही. मग हळूहळू मग थोडं जोरात खोकला की लघवी जास्त प्रमाणात बाहेर पडते आणि मग थोडा वेळ जास्त झाला, उशीर झाला तर पूर्ण लघवी बाहेर पडते. हे सिम्पटमपर्यंत सगळं, म्हणजे काही ना तर लघवीचं सेन्सेशन आलं तर लघवी व्हायला लागते. असं ह्या स्टेजेस आहेत. तर तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा तुम्हाला सुरुवातीला त्रास व्हायला लागतो त्याचा लगेच त्याची काळजी घेऊन त्याचा विचार करून, जनरली कसं असतं की फिमेलमध्ये थोडासा आजार अंगावर काढला जातो, खूप कॉमन बघितलं जातं की टाळला जातो. आणि कारण की फिमेल सहनशील जास्त, त्यामुळे ती पहिले अंगावर काढते सहजासहजी, डॉक्टरना दाखवत नाही. आणि मग ती हळूहळू वाढल्यानंतर, खूप वाढल्यानंतर मग ती ट्रीटमेंट घ्यायला लागते. तोपर्यंत बघा प्रत्येक स्टेजला आमच्याकडे औषधं आहेत. म्हणजे तुम्हाला खोकल्यावर सुद्धा तर आत्ताच एक पेशंट आला, खोकला सुरू झाला 2च दिवसावर, पण जेव्हा पण त्या पेशंटला खोकला होतो त्याची लघवी सुटायला लागते, हो की नाही? तर त्याच्याबरोबर आता दोन्ही विचार करावे लागतात की तुझ्या लघवीचा पण कंट्रोल, तो त्या खोकला, आता तू काय म्हणतो माहिती आहे पेशंट आल्यानंतर की डॉक्टर त्याच्यावर लघवी पण पहिले लघवीचं बघावं, हो की नाही? तर ॲट अ टाइम दोन्ही गोष्टीकडे बघावं लागतं. खोकला पण कव्हर व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर त्या ब्लॅडरवर त्याची तक्रार वाढते. अशा म्हणजे या छोट्या फ्रिक्वेंट किंवा तुमचे कंट्रोल लॉस नंतर मोठे कंट्रोल लॉसपर्यंत. आता माझ्याकडे एक फिमेल येत होती 60 इयर्स फिमेल, ती म्हणे डॉक्टर मी मागच्या 15 वर्षापासून मी बाहेर गेलेलं नाही आहे लघवीच्या त्रासामुळे, की मला त्रासच एवढा होतो, मी घर सोडलेलं नाही. कुठे पण प्रवासाला जायचं म्हटलं, आता मी मुंबईहून आली होती ती, कुठे पण प्रवासाला जायचं म्हटलं तर मला त्रास होतो. आता त्रास होतो तर इथे आली तरी मला म्हणजे ट्रेनचा विचार, म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो किंवा मला प्रायव्हेट कार हायर करावी लागते. इथे आल्यानंतर आता ती 2 महिन्यानंतर तिने मला इंटरव्ह्यू दिला होता की 2 महिन्यानंतरच डॉक्टर मी आता प्रवास करायला लागले, माझी लघवी कंट्रोल होती, माझी फ्रिक्वेन्सी व्हायला लागली आणि आता मी 10 मिनटं 15 मिनटं आता हळूहळू अर्धा तास थांबवू शकते लघवी लागल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर तुम्हाला लघवीचा, आणि हे खूप कॉमन आहे, लघवीचा कंट्रोल जात असेल तर तुम्हाला, कारण की ह्या आजारामध्ये ना जनरली कारण दिसत नाही. आता ह्याच्याबरोबर खूपदा असं असतं की फिमेलमध्ये कॉमन डिलिव्हरीमध्ये होतं, पण त्याच्याबरोबर स्ट्रेस खूप मोठं कारण आहे. कारण की जेव्हा लघवीची पिशवी भरली जाते ती ब्रेनला कळवते आणि ब्रेनकडनं आदेश येतो परत तुम्ही, तर ह्याच्यात काही गोंधळ, कारण की परत स्ट्रेस हा विषय आहे. इथे पण गणित, फॅमिली स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस, सोशल स्ट्रेस आणि सेक्शुअल स्ट्रेस, ह्या सगळ्यांचा इफेक्ट एकत्र करून होऊ शकतो आणि होतो. म्हणजे खूपदा प्रत्येक पेशंटमध्ये कुठेतरी स्ट्रेस झाला किंवा तो डिस्टर्ब झालेला असतो. आणि कारण की याचं कारण कुठे बघा, यासाठी तपासणी नाही आहे काहीच. म्हणजे सोनोग्राफीमध्ये दिसते की फक्त तुमची लघवी सुटते, तू लघवी इतका वेळ नाही धरू शकत हे दिसतं, पण का नाही धरू शकत हे माहीत नाही. हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर सांगितलं जातं, पण ते का झालं माहीत नाही. तर इथे आम्ही परत आमच्या होलिस्टिक अप्रोचनी काय करतो, तुमची मेंटल कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे आणि फिजिकल कॅपॅसिटी म्हणजे तुमची ब्लॅडरची ताकद पण वाढायला पाहिजे, तिने लघवीला होल्ड करता यायला पाहिजे. ही ताकद आमच्या औषधांनी वाढते. नाहीतर जनरली लघवीचा कंट्रोल गेलेले पेशंट हे आयुष्यभर त्या आजाराने त्रस्त राहतात.
हो की नाही. तर या गोष्टी आता खूपदा असं असतं की कधी कधी ब्लॅडरचा थिकनेस पण वाढलेला असतो Right. आणि त्या थिकनेसमुळे पण लघवीला त्याला कंट्रोल करता येते, असे पण खूप पेशंटमध्ये ऑब्झर्वेशन आहे. राईट. तर आमच्या होमिओपॅथिक औषधामध्ये ब्लॅडरचा थिकनेस पण कमी होऊ शकतो. राईट. आता जसं आपलं सिम्पटमवरती बोलतोय, तर मला एक विचारायचं की आता बऱ्याचशा लोकांचा कसा कन्सर्न असतो की खूप जास्त पिवळी लघवी येणे, बरोबर. त्याचं कारण काय असतं? सगळ्यात पहिली रिझन हे आहे की पाणी कमी पितं. हां. हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. Right. इन्फेक्शनमध्ये लघवी पिवळी होणे, हे दीज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. ओके. सर त्याचा एक जॉन्डिस पण कारण असू शकतं का समजा? जॉन्डिस कारण आहे, पण जनरली कसं असतं की त्याच्यात ती लक्षण आहे त्याची की पिवळसरपणा येतो आणि त्या पिवळसरनं लघवीत येतो. पण जॉन्डिसमध्ये, पण जॉन्डिससाठी पण होमिओपॅथीमध्ये खूप छान औषध आहेत. म्हणजे तुमचे सिम्पटम लगेच जातात. म्हणजे पेशंट जिथे सांगितलं जातं तुला 2 महिने आराम कर, तर त्याच्यात लवकरात लवकर म्हणजे तुम्ही दुसरी पण औषधं घ्या त्याच्याबरोबर आणि कोणती पण औषधं तुम्ही, खूप पेशंट काय म्हणतात माझं एक औषध चालू आहे तर मी दुसरं औषध का घ्यावं, असं पण खूप पेशंट. तर पण तुम्ही ती औषधं घेऊन जर तुम्हाला त्याच्याबरोबर ही औषध घेतली तर त्याच्यामुळे तुम्हाला लवकर फरक पडणार असेल तर का नाही घ्यावी. पण दोन्ही औषधं एकत्र घेता येतात? दोन्ही औषधं एकत्र घेऊ शकतात. आमचं कोणत्याच पॅथीबरोबर किंवा कोणत्याच औषधोपचाराबरोबर आमचं क्रॉस नाही. आमची औषधं खूप चांगले पण त्याला मदतच करतील त्याच्या. आमचं क्रॉस नाही म्हणजे त्याला काही नुकसान करत नाही आणि पेशंटला नक्की त्याचा फायदा होईल. त्या लवकर बरं होण्यासाठी फायदा. खूप केसेसमध्ये तो बराच होणार नसतो, त्यालाही बरं करण्यासाठी मदत होते. खूप केसेसमध्ये तो क्रॉनिक आजारातून मुक्त होणार नसतो, त्याला पण पूर्ण बरं. म्हणजे तुम्ही त्या दुसऱ्या कोणत्या पण औषधांबरोबर होमिओपॅथिक औषध घेऊ शकता. आमचा होलिस्टिक अप्रोच त्याला नक्की बरं करण्यासाठी मदत करेल. आता सर आपण बघू शकतो काही काही पेशंटमध्ये ना लघवीचा दुर्गंध खूप जास्त येतो, त्याचं पण काही डिसीजशी कोरिलेशन असतं का? लघवीचा दुर्गंधचा हा डिसीजशी कोरिलेटेड आहे. ओके. इन्फेक्शनमुळे होतं? इन्फेक्शन सगळ्यात मोठं रिझन आहे. बरोबर. त्याच्यात परत पाणी कमी पिणे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. जास्त वेळा लघवी रोखून धरणे हा पण एक विषय. इन्फेक्शनमध्ये म्हणजे इन्फेक्शन परत इथे परत आहे ना अख्ख्या ट्रॅकचा इन्फेक्शन. तर त्याच्यात कोणत्या पण म्हणजे पायलोनेफ्रायटिस म्हणून हा खूप मोठा आजार आहे. क्रॉनिक पायलोनेफ्रायटिस. तर ह्याच्यात किडनीचा इन्फेक्शन होऊन त्याला त्रास तुम्हाला होत असतो. त्याच्यात लघवीला दुर्गंध येत असतो, लघवीला वारंवार जावं लागतं, तुम्हाला लघवीला आग होणे, तुमचं बॉडी एक होणे, ताप येणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे क्रॉनिक असतं. त्याच्यात पसेस दिसतात त्याच्यात. ओके. म्हणजे त्याच्या युरिनरी जेव्हा टेस्ट केली जाते युरिनची तेव्हा पसेस दिसले जातात. तर ह्या इन्फेक्शनमध्ये आमच्या औषधानंतर हे इन्फेक्शन पूर्ण थांबलेले असे खूप केसेस आहेत. ओके. आता आपण म्हणजे बऱ्याचदा म्हणजे मी एक स्टडी वाचला होता, तिथे असं होतं की सगळ्यात जास्त म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना जास्त इन्फेक्शन्स होतात, तर तसं खरं आहे? हा इझिली एक्सपोजर हा सगळ्यात महत्त्वाचा रिझन आहे. त्याचं कॉमन कॉजेस आहे. इझी एक्सपोजर फिमेलमध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन रिपीटेड होत असतं. त्याचे कारण काय असू शकतात? म्हणजे पब्लिक टॉयलेट वापरणं वगैरे हे रिझन आहे. त्यामुळे ना जिथे इझिली इन्फेक्शन कॅच होऊ शकतं, पब्लिक टॉयलेट वापरणं किंवा घरात सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्स आहे. असं नाही की फक्त पब्लिक टॉयलेटमध्ये क्लीन टॉयलेट नसेल त्याच्यात इन्फेक्शन करणं किंवा उघड्यावर लघवी करणं ह्याच्यात सुद्धा त्याचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आता सर काही लहान मुलामध्ये ना बेड वेटिंग किंवा लहानपणी ते झोपीमध्येच लघवी करणं, तर हे कोणत्या डिसीजची लक्षणं असतात की नॉर्मल पण असू शकतं लहान मुलांमध्ये? आता जनरली कसं आहे की लघवी समजण्यासाठी आपण म्हणतो की 6 महिन्यात वर्षभरात त्याला समजायला लागतं. पण हळू पेरेंट्सला लक्षात येतं, तो लहान करत 2-3 वर्ष येतात त्यांना लक्षात येतं, अरे हा लघवीत बेडमध्येच करतात. हो की नाही. आता त्याच्यात 2-3 पार्ट आहेत. सगळ्यात पहिलं फिजिकल पार्ट काय आहे की तुमची प्लॅडरची होल्ड करण्याची ताकद नाही आहे का, हा पहिला पार्ट फिजिकल पार्ट. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्याची सवय, त्याला लागलेली सवय. लहानपणी ती सवय तुटलेलीच नाही ती सवय. म्हणजे खूपदा पेरेंट्स त्यांना रात्री एकदा उठवतात लघवीच्या वेळेस, तरी पण ते होत असतं. खूपदा त्यांना रात्री म्हणजे हे सगळे प्लॅन्स करतात पण तरी ती सवय जात नाही. हो की नाही. ती रात्री लघवी करून झोपवतात, पण रात्री एकदा लघवी करतोच. काही गोष्टी मानसिकता असतात की काही फिअर्स असतात, काही भीतीदायक गोष्टी असतात. त्यांनी पिक्चर बघितलेला असतो, स्वप्नात काहीतरी भीतीदायक होतं. कारण की तो सांगू शकेल. लहान मुलं आता माझ्याकडे खूप पेशंट येतात 14-15 वयाचे, ते अजूनही बेडमध्ये म्हणजे लघवी करत असतात. अशी खूप पेशंट. तर ह्या लोकांना सुद्धा आता तिथं त्यांना पहिली हे सांगितलं की पहिले आम्ही हे चेक करतो की तुझं फिजिकल काही प्रॉब्लेम नाही ना, की तुझ्या लघवीची पिशवीला काही प्रॉब्लेम नाही किंवा तुला अजून बाकीचे काही प्रॉब्लेम नाही का. ते चेक केल्यानंतर मग ह्या गोष्टीकडे वळायला जातं की तुझी सवय
मग तुझी मानसिकता. आणि यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप छान औषध आहेत. म्हणजे बेड वेटिंगसाठी होमिओपॅथी लोक म्हणजे पूर्ण बरी होतात. आणि एवढे सिने कारण की 15 वर्ष पण म्हणजे त्यांनी 10-10 वर्ष ट्रीटमेंट घेतलेली असते, 10-10 12-12 वर्ष, तरी पण तो व्यक्ती बरा. आणि त्यांनी इतके प्रकार केले, आता 10-15 त्याला पण लाज वाटत असते तो सवयीला औषध नाही म्हणतो ना. तर त्यामुळं आम्ही आमच्या इथे पेशंटला काउन्सिलिंग पण केलं जातं. आम्ही काउन्सिलिंग करून त्याला सगळं समजावून त्याची मेंटल ॲबिलिटी वाढ. मग ते म्हणतो ना की होलिस्टिक अप्रोच आपल्याला सगळ्या बाजू. कारण की होमिओपॅथीमध्ये मानसिकतेचा जेवढा अभ्यास झालेला आहे तो आजपर्यंत कुठेच झालेला नाही. राईट. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा एकदम बारीक विचार करून होमिओपॅथीमध्ये अभ्यास झाला. त्यामुळे ह्या सगळ्या पॉईंट्स, कारण की बघा आजार कोणताही असो त्याच्याशी मानसिकतेचा संबंध असतो. येस, 100%. म्हणजे तुम्ही जसं बोलले की मानसिकता खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक रोग म्हणजे आपण म्हणू पण शकतो की प्रत्येक रोग मनातून तयार होतो. सुरुवात आपल्या रोगाची मनातून तयार होते. बरोबर आहे. राईट. तर ही मानसिकता आणि आमच्याकडे त्या प्रत्येक मानसिकतेसाठी औषध आहेत. त्यामुळे आम्ही पेशंटला सांगतो की तुला तुझा त्रास तर जायलाच पाहिजे, तुझी मानसिकता पण सुधारायला पाहिजे. म्हणजे बेड वेटिंग फक्त औषधापुरतं नाही, तुझी सवय म्हणजे तुझ्या ब्लॅडरची पण ताकद आहे, तुझी सवय पण सवय ही सुद्धा एक मानसिकता आहे. राईट. पण त्याच्याबरोबर आम्हाला काउन्सिलिंग पण लागते. त्याच्या मनाची मार्गदर्शन नाही, त्याला मनाची पण तयारी व्हायला पाहिजे ना. ना. त्याच्या स्वतःची की मला बरं व्हायचंय. राईट. त्याला लाज वाटणं वेगळी गोष्ट आहे, पण मला ह्याच्यातनं बाहेर येणं हा पण एक पार्ट आहे ना. कारण की 14-15 वय साधन आहे, मोठे म्हणजे त्याला समजणारं वय. ही मानसिकता सुधरून त्याची सवय तोडण्यासाठी आणि त्याच्यातनं तो पूर्ण बेड वेटिंगमध्ये बाहेर यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि आज पण खूपदा सक्सेस झालेलं आहे. जसं आता आपलं बेड वेटिंगवरती बोलणं झालं सर, आता बऱ्याचशा लोकांना काय होतं की लघवी करताना पोट दुखतं किंवा त्यांची पाठ दुखते, तर ते किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं किंवा कोणत्या दुसऱ्या रोगाचं लक्षण असू शकतं. कॉमन सगळ्यात मोठं हे किडनीत पोट दुखणं किंवा पाठ दुखणं हे किडनी स्टोनमध्ये लक्षात येतं, हो की नाही. किडनीमध्ये पण खूपदा काय होतं माहिती आहे का की तो स्टोन असतो. राईट. तो त्रास देत नाही म्हणून पेशंट लेट गो करत असतो. आता किडनी स्टोनचा त्रास जो आहे ना तो ॲक्यूट ॲबडॉमेनच्या इमर्जन्सीमध्ये येतो त्रास झाला तर. पण पेशंटला माहीत असतं की माझ्या पोटात किडनी स्टोन आहे, पण त्याला आत्ता त्रास नाही ना, बघूया, म्हणजे तो टाळत असतो. तर माझा यांना सल्ला नक्की आहे की तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तो आत्ता शांत बसताय, त्याला तिथेच विरघळवण्यासाठी प्रयत्न करा, तिथेच क्रश व्हावा यासाठी प्रयत्न करा. आमची होमिओपॅथिक औषधं त्याला नक्की मदत करते. माझ्याकडे एक पेशंट होता, त्याला रोज एक खडा बाहेर पडायचा. एवढी किडनी स्टोन झाले होते. फॅक्टरी, किडनी स्टोन इज लाईक अ फॅक्टरी. म्हणजे सर हे आता समजा आपण कॉमन सिम्पटम्स आपण बोललो, पण एवढे एक्सेसिव्ह होण्याचे कारण काय असू शकतं? त्याचं काही डायजेशन, मेटाबॉलिझम यांना खूप मदत करतं, हो की नाही. की ह्या रॉंग मेटल मग मी परत म्हणतो इथे की आम्ही होलिस्टिक अप्रोचमध्ये म्हणजे त्याचं डायजेशन सुधारतो. डायजेशन सुधारलं त्याचं मेटाबॉलिझम सुद्धा, मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं म्हणजे तुमच्या डायजेशनला लागणार. तर त्याच्याबरोबर तुमचे म्हणजे किडनी स्टोन ज्यांना रिपीटेड होतात त्यांना पण माझा एक सल्ला नक्की असेल की तुम्ही आमच्या औषधानंतर रिपीटेड किडनी स्टोन होण्याचं पण प्रमाण खूप कमी झालं आहे किंवा थांबतात. ओके. किडनी स्टोन होत नाही. खूप पेशंट असतात वर्षातनं एकदा दोनदा किडनी स्टोन होतात असे असतात आणि त्यांना प्रत्येक वेळेस तो त्रास सहन करावा लागतो पास करताना. कारण की झाल्यानंतर तो पास होणं गरजेचं आहे. तर तो किडनीतच विरघळावा यासाठी प्रयत्न करा. नाहीतर खूपदा पेशंट येतो तो युरेटरिक स्टोन म्हणून येतो, म्हणजे लघवीच्या नळीमध्ये अडकलेला, आणि तिथे अडकल्यानंतर त्याला खूप इमर्जन्सी आणि त्याच्यात तो लवकरात लवकर खाली पडावा यासाठी करावा लागतो प्रयत्न. त्यामुळे ती इमर्जन्सी येण्याच्या पहिले तुम्ही किडनी स्टोनसाठी नक्की औषधोपचार करावा. किडनी स्टोन तुम्ही किडनीमध्ये ठेवू नका, तिथे तो विरघळण. कारण की नंतर मग काय होतं की खूप जणांना सल्ला दिला जातो की तुम्ही ऑपरेशन करा, ते लेझरने ऑपरेशन करा, कारण त्याला काही लागत नाही. पण मोठे स्टोन आहेत त्यांना ओपन सर्जरी करावं लागतं. तुम्ही इथे पण परत एकदा सांगतो की कोणतं पण ऑपरेशन करण्यापूर्वी तुम्ही आमचा सल्ला नक्की घ्यावा, त्याचा तुम्हाला नक्की मदत होईल. म्हणजे कोणता पण किडनी स्टोन असेल तर घरगुती इलाजापेक्षा एका डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. नाही, तो पण करा ना, हो की नाही. बघा त्यांनी जर तुमचं जात असेल तर नक्की घ्या, हरकत नाही, पण तो आत ठेवू नका. आता बरेच लोक सोनोग्राफी पण करत नाही. समजा आयुर्वेदिक घेत असेल, किडनी स्टोन पास झालाय का, बाहेर हे होतंय का, त्याच्यावर लोक लक्ष देत नाही. आता हे युरेटरिक स्टोन आहे, तो एक वेळ आम्हाला समजतो की तो आहे की नाही, राईट, हो की नाही. कारण की त्याचे सिम्पटम खूप सिव्हिअर असतात. कधी कधी तो पण समजत नाही पास झालेला. प्रत्येक वेळेस आम्हाला 3-3, 4-4 दिवसाला लगेच सोनोग्राफी करा, कारण की तो इमर्जन्सी असते आणि त्याला करावीच लागते. खूप जणांना शून्य पेन असतो. पण किडनी स्टोनमध्ये तो
काय म्हणतात की मग ह्याच्यात थांबतो की बुवा त्रास देत नाही तो असतो. पण पेशंटही मग तो डोक्यात ठेवलेला असतो आहे की नाही माहीत. आम्हाला खूप पेशंट असतात की 1 वर्षापूर्वी सुरुवात केली त्याच्यात मला किडनी स्टोनचा त्रास आहे. तो कधी लक्षात आला? वर्षात तो पडला आहे का, जागेवर आहे का हे माहीत, वाढला आहे का हे पण माहीत नाही. कारण जोपर्यंत परत सिम्पटम नाही आहे तोपर्यंत तो काही करायला धजावत नाही. आता सर तुम्ही बोलले की जसं की कोणत्या पण किडनी रिलेटेड डिसीज असेल किंवा लघवीचे विकार असतील ते सुरुवात होते की त्यांच्या पचनापासून. तर समजा जी लोक दारू पित असतील किंवा जी लोक कोल्ड ड्रिंक्स खूप जास्त पितात तर त्याचा इफेक्ट होतो किडनीवरती? बघा, ह्या गोष्टींचा ज्या तुम्हाला शरीराला घातक आहे ना त्याचा उपयोग नुकसान होतच, हो की नाही. पण स्पेसिफिक आम्ही सांगणार नाही की बहुत आहे, पण ह्या गोष्टी तुम्हाला घातक आहेत. दारू तुम्ही पिता हे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्याच्या सगळ्याच्यावर त्याच्यावर परिणाम होत आहे. तर तुम्हाला त्याचा किडनीचा पण इफेक्ट, बघा प्रत्येक सेलवर त्याचा परिणाम होत असतो. तर त्याचा ह्याच्यावर पण त्याचा नक्की परिणाम होतो. जास्त कोल्ड ड्रिंक्स पिणं हे पण तुम्हाला शरीराला घातक आहेत. राईट. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बरं की ॲज आता डॉक्टर म्हणून तुम्ही जर समजा एखाद्या पेशंटला सांगत असाल तर त्यांनी त्याच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायला पाहिजे की ज्यांनी त्यांना किडनी स्टोन होऊ नये किंवा लघवी विकार होऊ नये यासाठी? सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी सकाळी बरोबर 2.5 ते 3 लिटर पाणी जावं पोटात. हा पहिला पार्ट सगळ्यात महत्त्वाचा. दुसरी गोष्ट व्यवस्थित एक्सरसाइज करून स्वतःला फिट ठेव. कारण की काय माहिती आहे का की कोणता पण आजार हा मानसिकतेशी रिलेटेड आहे. एक्सरसाइज तुम्हाला मनाने पण फिट करते, शरीराने करतेच, मनाने मेंटल ॲबिलिटी वाढवते, मेंटली स्ट्रॉंग करते आणि त्याचा परिणाम ऑटोमॅटिक तुमच्या शरीरावर चांगला होत असतो, हो की नाही. तर किडनीच्या आजारासाठी नाही, प्रत्येक आजारासाठी तुम्ही फिट म्हणजे तुम्ही आनंदी जीवन जगण्यासाठी सगळ्यात मोठा क्लू आहे की तुमचं शरीर फिट राहू द्या, तुमचं मन स्वस्थ असू द्या. या 2 गोष्टी राहिल्या तर तुम्ही पूर्ण फिट, म्हणजे आजार कोणताही असो तो येणार नाही, तो जवळच येणार नाही, तुमच्याकडे फिरकणारच नाही. तुम्ही आनंदी दिसला तर तो कशाला येतोय तुमच्याकडे? राईट. आता सर बऱ्याच म्हणजे जणांचं काय मिथ्स असतं की समजा किडनी स्टोन झालाय तर आपण फक्त आयुर्वेदिक औषधं घेऊन बरे होऊ शकतो किंवा आपण समजा गावाकडचे लोक काय करतात आयुर्वेदिक प्रॅक्टिसवरती पूर्ण 100% फोकस करतात. तर त्यांच्यासाठी काय असेल तुमचं मत? सगळ्यात पहिलं टार्गेट आहे ना, तुम्ही औषधं काही पण घ्या, तुम्हाला बरं वाटायला पाहिजे. राईट. ओके नाही. इमर्जन्सी म्हणजे हा पार्ट कुठे येतो माहिती आहे का? इमर्जन्सीमध्ये. इमर्जन्सीमध्ये पण घ्या, पण तुम्ही तपासण्या करत राहा. राईट. तुम्ही जास्त वाढल्यानंतर इकडं तिकडे पळणार तर ते तुमच्या शरीराचं नुकसान आहे. कारण की एकदा त्याने डॅमेज केलं ना तो रिपेअर यायला त्रास देतो, हो की नाही. कोणती पण तुम्ही औषधोपचार कोणताही घ्या, झाडपाल्याचं घ्या, आयुर्वेदिक घ्या, एनिथिंग. जे बघा माणूस जातो कोणाकडं, कोणीतरी सांगितलंय, कोणतरी प्रूव्हन आहे, कोणाकडनं तरी खूप पेशंट बरे, नक्की हरकत नाही. पण तुम्ही त्याला मेडिसिनची किंवा मॉडर्न सायन्सची त्याला जोड द्या की ती माहिती असू द्या की तो आहे की नाही आहे, तो पडलाय की नाही पडलाय, तुमचा त्रास झाला कमी झाला. कारण की वाढल्यानंतर गेला तर तुमचं नुकसान आहे, तुमचं फायनान्शियल नुकसान आहे आणि शरीराचं नुकसान आहे. तो बरा होतो की नाही याच्यापासून सुरुवात आहे. राईट. ओके नाही. त्याच्यावर हे पण मग कोणतंही घ्या, तुम्हाला महत्त्वाचं काय आहे बरं होणं. त्याच्यावर तुम्ही दुसरं पण औषध घेतलं तर काही फायदा नाही, नुकसान नाही ना. म्हणजे तुमचं असं मत आहे की समजा आयुर्वेदिक जर तुम्ही औषधं घेत असाल त्याचसोबत तुम्हाला मॉडर्न मेडिसिनला पण हे करायचं, अलाइन करायचं. औषधं कोणती पण घ्या, तुम्हाला बरं वाटणं. टार्गेट काय आहे? बरं वाटणं गरजेचं. वाटू द्या तुम्ही. मी ॲज अ होमिओपॅथ म्हणून, म्हणजे होमिओपॅथिक औषधोपचार म्हणून मी नक्की सांगेल की तुम्ही कोणत्या पण औषधोपचाराबरोबर होमिओपॅथिक औषध घेतली तुम्हाला नुकसान नाही, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता सर आपण बघू शकतो, आपण स्पेशली आता महिलांमध्ये बघितलं तर मासिक पाळीच्या टायमामध्ये जास्त लघवीचे त्रास होतात. त्याचं कारण काय असू शकतं? इम्प्रॉपर हायजीन हे सगळ्यात मोठं, की व्यवस्थित हायजीन म्हणजे मासिक पाळीमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही, म्हणून हे रिपीटेड इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्यात मोठं रिझन ते. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित ती काळजी घ्यावी. कारण सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे, इझिली एक्सपोज होण्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हायजीनची काळजी घ्यावी. तुम्ही सॅनिटरी पॅड्स वापरावेत किंवा तुम्ही क्लिनलीनेसकडे जास्त लक्ष ठेवावं. ज्या महिला प्रेग्नेंट आहेत तर त्यांना लघवीचे कोणकोणते त्रास होतात आणि काय गोष्टी नॉर्मल आहेत? बेसिकली प्रेग्नन्सीमध्ये ना जसं 5व्या-6व्या महिन्यानंतर लघवीच्या पिशवीवर जोर पडतो. त्याच्यामुळे त्यांना फ्रिक्वेंट युरिनेशनला जावं लागतं किंवा लघवीला थोडी म्हणजे सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी, कधी कधी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. पण फ्रिक्वेंट युरिनेशन ही खूप कॉमन सिम्पटम आहे. जसं तुम्ही महिलांच्या याच्या रिलेटेड बोललात तर समजा ज्याला किडनीचं डिसीज झाला किंवा ज्यांचं किडनी फेल्युअर झाले तर त्याचे लक्षण काय असतं किडनी फेल्युअरचे? मेनली किडनीचं काम काय माहिती आहे का, की तुमचं रक्त शुद्ध करतं. म्हणजे शरीराला अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या लघवीद्वारे तो बाहेर काढतो. हे किडनीचं काम आहे, ओके नाही. फिल्ट्रेशन टँक
हो की नाही. तर ह्याच्यात जर किडनी तुमची फंक्शन व्यवस्थित करायला नाही लागली तर हे फिल्ट्रेशन होत नाही आणि ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या शरीरातच राहतात राईट. आणि त्या शरीरात राहून त्या तुम्हाला त्रास द्यायला लागतात, म्हणजे त्याचं टॉक्सिन्स. राईट. हो की नाही. तर किडनी म्हणून याला डायलिसिस करावं लागतं का, तर ते टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी. कारण की तुमच्या लगेच जे तुम्ही रक्त तपासणी केली तर त्याच्या सगळ्या फिगर्स वाढलेल्या असतात ह्या टॉक्सिन्सच्या. तर त्या गोष्टीसाठी हे डायलिसिस करावं लागतं. म्हणून म्हणजे तुमचं किती फिगर्स वाढले त्या हिशोबाने डायलिसिस सांगितलं जातं. आता आमच्या होमिओपॅथिक अप्रोचने आमचं टार्गेट असं असतं की खूप पेशंट डायलिसिस करत असतात आणि ते डायलिसिस करत करत त्यांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट घ्यायला लागते. तर डायलिसिस सुरुवातीला आम्ही लगेच डायलिसिस बंद करायला सांगत नाही. पहिली त्यांना सांगतो की तुझ्या फिगर्स पहिली कमी होईल. फिगर्स जर म्हणजे क्रिएटिनिन लेवल, युरिया लेवल, ओके, ह्या लेवल कमी येऊ द्या. कमी झाल्यानंतर आपोआप तुमच्या डायलिसिसचं प्रमाण कमी होईल. हळूहळू डायलिसिसचं प्रमाण कमी होत 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 थेंब थांबावं. तुमची किडनी पूर्ववत काम करावी ह्यासाठी होमिओपॅथी औषधं मदत करतात. आणि खूप जणांमध्ये ह्याचा उपयोग म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा किडनी फेल्युअर म्हणतो आपण, त्याच्यात होमिओपॅथिक औषधं खूप छान पद्धतीने काम करतात. आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण औषधांबरोबर, दुसऱ्या कोणत्या पण प्रोसिजरबरोबर होमिओपॅथिक औषधं, कारण की डायलिसिस म्हटलं तर तुम्हाला आता एकदा करताय, मग दोनदा, मग तीनदा, हे वाढतच जाणार आहे. हे थांबणार नव्हे. तर थांबण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला होमिओपॅथी नक्की मदत करते. आणि होमिओपॅथिक तुमचा क्रॉनिक किडनी डिसीज किंवा किडनी फेल्युअर थांबण्यासाठी किंवा पूर्ण बरं करण्यासाठी नक्की मदत करेल. म्हणजे समजा आता किडनी फेल्युअर असेल तर किडनी स्टोनचा सुरुवात म्हणजे फेल्युअरची एक किडनी स्टोनने होते. म्हणजे समजा किडनी स्टोन सुरुवातीला झाला आहे आणि मग फेल्युअरचे चान्सेस होतात. तर आपण समजा ज्या लोकांमध्ये किडनी स्टोन न होऊ नये याच्यासाठी डाएटमध्ये त्यांनी काय बदल करावे? बेसिकली डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं गोष्ट काय आहे की हे जे स्टोन असतात हे कॅल्शियम ऑक्झॅलेटले सगळ्यात महत्त्वाचं. तर त्याच्यात त्याला सांगितलं जातं की टोमॅटो, स्ट्रॉबेरीज, पालक ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यात ह्या कॅल्शियम ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असतं, म्हणून ते खाऊ नये हा पद्धत. पण त्याच्यापेक्षा जास्त हे तर आहेच, तरी पण पेशंटला स्टोन होत असतात. ओके, असे खूप पेशंट. तर इथे आम्ही त्याच्याबरोबर काय म्हणतो माहिती आहे का की होमिओपॅथिक औषधामुळे किंवा आमच्या होलिस्टिक अप्रोच नंतर आम्ही त्या व्यक्तीची डायजेशन सुधारतो. आम्ही किडनी स्टोनमध्ये खूप पेशंटला आम्ही सांगत असतो की तुझा हा स्टोन पडायला पण पाहिजे किंवा हा स्टोन क्रश व्हायला पाहिजे, हा जायला पाहिजे, क्रश होऊन हा बाहेर पडायला पाहिजे आणि नवीन किडनी स्टोन तयार नाही व्हायला पाहिजे. ह्यासाठी आम्ही औषधोपचार करत असतो आणि खूप पेशंटमध्ये आम्हाला त्याची मदत होते. खूप पेशंटमध्ये रिपीटेड जे स्टोन होतात ते थांबले जातात. त्यामुळे ह्या म्हणजे हे जे काय फूडचा आयटम बरोबर तुम्ही होमिओपॅथिक औषध नक्की घ्या की तुम्हाला वारंवार स्टोर होणार नाही. जसं तुम्ही आता बोलले की समजा कॅल्शियमचे स्टोन्स असतात, तर समजा कॅल्शियम ज्या पदार्थातून मिळतं, समजा दूध असेल, दही असेल, तर असे पदार्थ पण टाळावे का त्यांनी? बेसिकली कॅल्शियम ऑक्झॅलेट आहे ते. ओके, ओके नाही. तर ह्या स्पेसिफिक ह्या गोष्टीमध्ये पण त्याच्याबरोबर डायजेशन जर सुधारलं ना तर ह्या गोष्टीचं पण डायजेशन सुधारतं. ओके. समजा ज्याच्यामध्ये ज्या पेशंटला बेसिक जे त्रास व्हायला लागतात तर त्यांनी कन्सल्ट कोणाला करायला पाहिजे? कसले त्रास? म्हणजे जे लघवी समस्याचे जे त्रास होतात ज्या पेशंटला, त्यांनी सगळ्यात आधी कन्सल्ट कोणत्या डॉक्टरला करायला पाहिजे किंवा काय स्पेशालिटी असायला पाहिजे? बेसिकली दॅट डिपेंड्स त्याला काय त्रास आहे. ओके. तर बघा, युरिनरी इन्फेक्शन हे ॲक्यूट हा सगळ्यात मोठा त्रास आहे. म्हणजे लघवीला इन्फेक्शन होणं. ओके. त्यामुळे तो आणि त्याला खूप त्रास होतो. त्याला म्हणजे आपण ॲक्यूट त्रास म्हणून तसा होत असतो. तर त्यांनी कुठे पण त्याच्या जवळच्या डॉक्टर, होमिओपॅथिक औषधं कुठेही घ्या, तुम्हाला फायदेशीर आहे. नसेल तर तो जवळचा डॉक्टर आहे तुम्हाला, जो तुमचा कॉमन फिजिशियन आहे, तिथे पहिले दाखवा. त्याच्यात बरं वाटलं विषय संपला. ओके नाही. पण क्रॉनिकमध्ये तुम्हाला स्पेशलिस्टला दाखवावं लागेल, तुम्हाला डायग्नोज करून घ्यावं लागेल की का होतंय. आमच्याकडं सगळी डायग्नोज होतात, म्हणजे आम्ही डायग्नोज करून त्याच पद्धतीमध्ये होमिओपॅथीला सिम्पटम सिमिलरिटी म्हणजे सिम्पटम्सला महत्त्व आहेतच. म्हणजे आम्ही लक्षणांवर औषध देतो, पण त्याच्याबरोबर आजाराचं डायग्नोसिस पण आमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की हा आजार कशामुळं, त्याची लक्षणं काय आणि त्या लक्षणावर त्याची मानसिकता काय आणि त्याच्यावर आमचं औषध. जसं सर तो आता आपण बोलताना जेव्हा आपण किडनी स्टोनचं बोललो किंवा लघवी रिलेटेडचे जे आपण डिसीजचं बोललो, तेव्हा तुम्ही वारंवार काय बोललात की समजा तुम्हाला सेक्शुअल हेल्थवरती पण चांगला इफेक्ट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये कोणता डिसीज होऊ शकतात किंवा काय प्रॉब्लेम्स होऊ शकतो? सेक्शुअल डिसीजमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो इरेक्टाईल डिस्फंक्शन, त्याला ईडीमध्ये म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये. तो लघवीमुळे होऊ शकतो? म्हणजे नाही, लघवीमुळे नाही, त्याच्यामुळे लघवीचे त्रास होऊ शकतात. किंवा खूप पेशंटमध्ये हे बघितलं जातं की
तो त्याचा आता खूप पेशंटमध्ये त्याचा सेक्स झालेला नसतो तरी त्याला असं वाटत असतं की मला इरेक्टाईल डिस्फंक्शन्स आहेत. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे तो त्याचा स्वतःशीच खेळत असतो, कारण की ही गोष्ट कोणाशीच सांगता येत नाही, त्याला शेअर करता येत नाही, मित्रांशी शेअर करू शकत नाही, घरच्याशी शेअर. आमच्याकडे पण डॉक्टरांकडे आम्हाला बोलायला त्याला 2-3 व्हिजिट द्याव्या लागतात. त्याच्यानंतर मोकळं करू शकत हा नाही, तो 2 सेकंड 3rd व्हिजिटमध्ये तो हळूहळू सांगायला लागला. डायरेक्ट प्रश्न विचारला तर तो सांगतच नाही. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का, की त्यांनी कुठेतरी बघितलेलं असतं. आता आजकाल सोशल मीडिया हा खूप मोठं कारण झालंय, म्हणजे एक काय म्हणतात त्याला की चुकीच्या भावना तयार करण्यासाठी. तो त्या गोष्टी बघून बघून सुद्धा स्वतःला त्या पद्धतीने फील करायला लागतो की अरे मला ह्याचा त्रास आहे का. आणि हा यंगस्टरमध्ये खूप कॉमन आहे. आणि तो त्याचा स्वतः खेळत बसतो 20-25. आणि खूप मुलं आहेत ह्या गोष्टी, म्हणजे त्यांचा सेक्स चांगला त्यांनी केलेला पण नसतो, पण खूपदा असं होतं की त्यांचा सेक्स चांगला असून की झालेला नसतो, तो त्याचाच खेळत असतो. तो लग्न पण करायला तयार होत नाही. अशी खूप मुलं आहेत की नाही मला नाही लग्न करायचं, आणि तो सांगत ट्रीटमेंट पण घेत नाही. कधी त्याचं जीवन चांगलं होणार. आणि तो स्वतःला आतून खात जातो, लक्षात नाही येत, घरच्यांना लक्षातच येत नाही का नाही म्हणतो, का नाही म्हणतोय. ह्याचं हे रिझन की एक तर सोशल मीडिया. म्हणजे तुम्ही पहिले तुमचं जजमेंट लावून घ्या. एखादा बघा तुम्हाला ज्या गोष्टीची माहिती नाही ना, एक्सपर्टकडे जाऊन, आम्ही होमिओपॅथी म्हणजे आमच्याकडे तर नक्की तुम्हाला त्याचा मदत होईल. आणि तो जर प्रॉब्लेम असेल इरेक्टाईल डिस्फंक्शनचा तर त्याच्यासाठी पण औषध दिलं जाईल, नसेल तर त्या पद्धतीने पण बोललं जाईल तुमच्याशी. फिमेलमध्ये पण हायपर एक्सपेक्टेशन हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, हो की नाही. मेलमध्ये पण एक्सपेक्टेशन खूप वाढलेले आहेत, कारण की फिमेलचे एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत. आणि ह्या गोष्टींमुळे दोघं डिस्टर्ब राहत आहेत. त्यामुळे आजकालचा यूथच आहे ना डिस्टर्ब आहेत. आणि त्याचं सगळ्यात मोठं रिझन ह्या म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम्सकडे जातो. आता आपण समजा सेक्शुअल हेल्थबद्दल बोलतोय, तर समजा ज्यांना सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे STI वगैरे असे काही डिसीज झाले तर त्याचा पण किडनीवरती इफेक्ट होतो का? नाही, त्याचं सगळ्यात महत्त्व इन्फेक्शन होईल, कारण की सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये तुमचं लिंग एफेक्ट होतं. आणि त्या लिंग एफेक्ट झाला की ऑटोमॅटिक तुम्हाला म्हणजे लघवी पास करताना त्रास होणं, या सगळ्या गोष्टी. आणि ते इन्फेक्शन जर गेलं तर पुढे जाऊ शकतं. राईट. किंवा इम्युनिटी पण त्यांची ऑलरेडी कमी असल्यामुळे त्यांना प्रोबॅबिलिटी पण जास्त डिसीज होण्याची होऊ शकते. हो, नाही आता इम्युनिटी इथे त्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे हा कुठून तरी ट्रान्समिट झालेला आहे, अनहेल्दी रिझन्समुळे तो ट्रान्समिट झालेला आहे. तर तो तिथेच बरा व्हावा, हो की नाही. तो जर नाही, तुमची इम्युनिटी कमी असेल तर तो वाढायला नक्की होईल किंवा पूर्ण बरं व्हायला मदत करणार, तो तुम्हाला त्रास देणार तुम्हाला. तर ह्याच्यात नक्की तुम्ही तिथेच ट्रीटमेंट घेऊन त्या गोष्टीला शून्य करावं. राईट. सर आता हे कॉमन पब्लिक टॉयलेट वगैरे किंवा आता बाहेर आपण कुठे टॉयलेट करायला जातो त्याच्यामुळे पण होऊ शकतं का समजा, काय म्हणजे डिसीज वगैरे? बेसिकली काय माहिती आहे का की हायजिनिक कंडिशन ही तुम्हाला इन्फेक्शन होण्यासाठी सगळ्यात मोठे कारणीभूत आहे. तर तुम्ही तिथे काळजी घ्यावी, क्लीन करावं, धुवावं, हो की नाही. फिमेलमध्ये तर त्यांनी क्लीन करणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक युरिनेशन नंतर तुम्ही क्लीन करणं, प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा तुम्हाला नक्की मदत होईल. समजा सर किडनी फेल्युअर किंवा क्रॉनिक किडनी फेल्युअरचे काय लक्षण असतात? बेसिकली खूप मध्ये लघवीच तयार होत नाही. ओके. कारण की ती किडनी काम करत नाही, फिल्ट्रेशन टँक जवळजवळ म्हणजे किडनी फेल म्हटलं काय की फिल्ट्रेशन टँक बंद पडलं, त्यामुळे किडनीच लघवीच होत नाही. त्यामुळे त्यासाठी त्याला डायलिसिस करावं लागतं. तर शून्य युरिन होत असते. तर हळूहळू आमच्या त्या जो पेशंट मग मी सांगितलं ना, त्या पेशंटमध्ये आता 70-80 ml लघवी व्हायला लागलीत. हळूहळू आता ही वाढत आता एमटी पण व्हायला बरोबर नाही. म्हणजे लघवी न होणे, शून्य होणे म्हणजे लघवी तयारच न होणे. त्याच्यानंतर त्याच्यात ब्लड रिपोर्ट्समध्ये तुमचे जे लघवी तयार न होत नसल्यामुळे तुमचे ते टॉक्सिन्स आहेत, म्हणजे क्रिएटिनिन, युरिया, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या जातात, ओके नाही. तर त्यासाठी म्हणजे आम्ही आमच्या होलिस्टिक अप्रोचनी किडनी परत काम करावी, ती पूर्ववत होवी, ह्यासाठी मदत करतो. आणि ती मदत खूपदा यशस्वी झालेली आहे. तर तुम्ही कोणतं पण औषधोपचार करताना तुम्ही औषधं कोणती पण घ्या, त्याच्याबरोबर तुम्हाला पूर्ण बरं होण्यासाठी होमिओपॅथी मदत करेल. सर समजा ज्या लोकांना किडनी फेल्युअर झाले तर त्यांच्यामध्ये काय काय लक्षणं असतात? किडनी फेलमध्ये सगळ्यात पहिली काय होतं की लघवी कमी कमी तयार व्हायला लागते. ती कमी कमी तयार होत हळूहळू बंद होते, ही सगळ्यात पहिली. आणि लघवी बंद झाल्यामुळे त्याचे बॅड इफेक्ट चालू आहे की तुम्हाला भूक लागत नाही, तुम्हाला मळमळ होत असते, तुम्हाला थकवा येत असतो, तुम्हाला झोप लागत नाही, तुम्हाला विकनेस येत असतो. ही सगळी त्याची लक्षणं. तर आणि त्याचे जे ब्लडचे रिपोर्ट्स असतात त्याच्यात हे टॉक्सिन्स म्हणजे क्रिएटिनिन लेवल, युरिया लेवल ह्या वाढलेल्या असतात. ही सगळी याची लक्षणं.
तर त्यामुळे ह्या लक्षणांसाठी आम्ही औषधोपचार करतो. किडनी पूर्ववत काम करावी म्हणून औषधोपचार करतो. त्याच्याबरोबर ही लक्षणं पण कमी होतात आणि सायमल्टेनियसली किडनी पूर्ववत काम करून त्याला पूर्ववत होण्यासाठी मदत होते. हॉलिस्टिक अप्रोचबद्दल तुम्ही बोललात, तर त्याच्यावरती म्हणजे काय असतं म्हणजे नेमकं? होलिस्टिक अप्रोचमध्ये काय की जेव्हा पेशंट येतो ना तेव्हा त्याची झोप डिस्टर्ब झालेली असते. झोप डिस्टर्ब झाली की त्याचं डायजेशन वीक असतं, त्याला भूक लागत नसते किंवा जे खाल्लंय ते पचत नसतं, इनडायजेशन होत असतं. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या 2 गोष्टी दिसणार आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. तर आमच्या होलिस्टिक अप्रोचमध्ये आम्ही जेव्हा केस घेतो तेव्हा त्याची मानसिकता बघतो, त्याची फिजिकल सिम्पटम्स बघतो आणि त्या पद्धतीने त्याच्या मानसिकतेवर पण औषध दिलं आणि फिजिकल लक्षणावर. तर मानसिकतेवर जेव्हा फिजिकल लक्षणं या दोन्ही गोष्टीवर जेव्हा औषध देतात तर सगळ्यात पहिली त्याची झोप प्रॉपर व्हायला लागते, त्याला शांत झोप लागायला लागते आणि ती शांत झोप झाल्याने सायमल्टेनियसली त्याचं डायजेशन सुधारतं. आता डायजेशन सुधारलं की आपोआप शरीरातली ताकद वाढायला लागते. या सगळ्या होलिस्टिक अप्रोचमध्ये आहेत आणि ती ताकद वाढली की तो त्याच्या बघा प्रत्येकाला डिफेन्स मेकॅनिझम दिलंय निसर्गाने डिफेन्स मेकॅनिझम. तर ते स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही जेव्हा तुझी ताकद वाढते जेव्हा तुझ्या आजारासाठी तू फाईट करण्यासाठी स्ट्रॉंग होतो. म्हणजे तू जेव्हा म्हणजे अख्खी आपली डिफेन्स म्हणजे आपली डिफेन्सच जर स्ट्रॉंग केली तर ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या औषधाला मदत होईल त्याला पूर्ण बरं करण्यासाठी. म्हणजे ऑटोमॅटिक समजा आपली इम्युनिटी वाढायला लागेल, त्याला जो डिसीज झाला त्याच्यावरती ऑटोमॅटिकली बॉडी चांगली पूर्ण फाईट करा आणि त्याला पूर्ण बाहेर करण्यासाठी. त्यामुळे म्हणतो आजार कोणताही असो होमिओपॅथी तुम्हाला किंवा आमचा होलिस्टिक अप्रोच तुम्हाला पूर्ण बरं करण्यासाठी नक्की मदत करेल. येस. आता ॲज अ म्हणजे लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारतो की समजा जसं तुम्ही बोललात की मोस्टली ट्रेस एक कारण असू शकतं किंवा त्यांची लाईफस्टाईल असू शकते, त्यांचा डाएट असू शकते, तर तुम्ही एक लास्ट सजेशन काय द्याल ऑडियन्सला? कशा संदर्भात? म्हणजे किडनी स्टोन रिलेटेड किंवा किडनी डिसीज रिलेटेड. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही पाणी भरपूर प्या, 2 ते 3 लिटर पाणी जाऊ द्या. सेकंड पार्ट आहे तुम्ही आनंदी आणि फिट राहा. ओके. रोज व्यायाम करा, कारण की व्यायामाचा अभाव आहे, शारीरिक कष्ट कमी आहेत. शहरी जीवनामध्ये तर हे अजून कमी आहेत. तर व्यायाम केल्यानंतर तुमचे टॉक्सिन्स आपोआप घामाने बाहेर पडतात, लघवीनी बाहेर टॉक्सिन्स बाहेर पडले की आजार होण्याचे चान्सेस कमी असतात. फक्त किडनीचे नाही, आदर पण तुमचा बघा पूर्ण फिटनेस हा जसा शरीराला मदत करेल तसं तुमच्या किडनीला पण करेल, हो की नाही? तर तो पूर्ण फिटनेस ठेवण्यासाठी मानसिकता तुमची नॉर्मल आहे. कारण की खूप पेशंटमध्ये तो डिस्टर्ब झालेला असतो, मनानेच डिस्टर्ब झाला, कारण की त्यांचे खूप प्रेशर्स आहे ना. आता यंगस्टरमध्ये हे खूप कॉमन प्रॉब्लेम चालू आहेत की ते मनाने खूप डिस्टर्ब झालेले आहेत, ते स्टेबल नाही आहेत. त्यांना पर्सनल म्हणजे काही यंगस्टर आम्हाला म्हणतात की तुम्हाला आमचे प्रॉब्लेम काय समजणार आहेत. हे खूप प्रश्न आहे. तर त्यांच्यासाठी की तुमचे प्रॉब्लेम समजणार नाही पण तुमच्या प्रॉब्लेमसाठी आमच्याकडे सोल्युशन नक्की आहे, हो की नाही? तुम्ही बोलून तर बघा, तुम्ही सांगून तर बघा. कारण की काय होतं की यंगस्टरमध्ये पेशंट काय मन मोकळं होतं, म्हणजे समजा ते म्हणजे की डॉक्टर पासून काहीच लपून नाही, लपवण्याचा विषय, पण तुम्ही पहिली समजून तर घ्या की तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. कारण की यांना असं वाटतं की आपले प्रॉब्लेम्स आपणच समजू शकू. अरे पण तुम्ही तुमच्या त्या प्रॉब्लेम्समध्ये तुमचं वेळ वाया घालताय. तुमचं मेन वय जे यंगमध्ये जो बेस्ट वय आहे तुमच्या आयुष्यातलं ते वाया घालवताय तुम्ही. आणि ते वाया घातल्यानंतर मग तुम्ही काय, आणि त्याच प्रेशरमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही बोला लोकांशी, डॉक्टरशी बोला. आम्ही होमिओपॅथिक जे कन्सल्टंट असतात ना ते तुमची मानसिकता पण विचारतात. तुम्हाला त्याच्यातनं फक्त काउन्सिलिंग करत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी औषध दिलं जातं. औषध दिल्यानंतर म्हणजे ह्या यंगस्टरमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तो जगतच नाहीये, तो आनंदाने राहतच नाहीये. तो फक्त यंगस्टर आहे, तो असं त्याचं जे जीवन सळसळतं पाहिजे ना, खुलतं पाहिजे ना, ते नाहीच आहे. आणि तो जगत नाही, त्याच्यामुळे तो डिस्टर्ब राहतो. आणि डिस्टर्ब राहिल्यामुळे तो त्याचा व्यवस्थित जगणं जगल्यामुळे तो कायम सिक. बघा फिजिकल त्रास यायला वेळ लागतो पण मानसिकतेमुळे तू झोपत नाही व्यवस्थित, तू खात नाही व्यवस्थित, तुझ्या शरीरात जी ताकद पाहिजे ती कमी झालेली असते, तू स्वतःला आतून खात असतो, हो की नाही? हे वाढण्याचं वय आहे, तुमची ताकद सुधारण्याचं. तर ह्या यंगस्टर लोकांना माझं नक्की सल्ला आहे की तुम्हाला काही पण त्रास वाटला लगेच तुम्ही आम्हाला कन्सल्ट करा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल, तुम्हाला काउन्सिलिंग केलं जाईल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी किंवा तुमचं पीक आयुष्य जगण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. छान आयुष्य जगण्यासाठी जे तुम्हाला तुमच्या आयुष्यभर कामाला येईल त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. सर तुम्ही इतक्या छान पद्धतीने म्हणजे लघवी असतील किंवा लघवीचे जे विकार आहेत त्याच्यावरती इतक्या छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही पण खूप छान मला प्रश्न विचारलेत, मुलाखत घेतली तुम्ही आणि तुमच्या टीमचा धन्यवाद.